हरे कृष्ण राधा जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदनन्दन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदनन्दन जय जनरञ्जन यमुना तीरावनचारी जय स्त्रीला कॉल लाव. राधा स्त्रीला म्हणा सदाफुलीचं झाड गोडातून निघल ना ते कुंज बिहारी राधा माधव कुंज या बिहारी सचिन भाऊ मोबाईल जय दे. राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जगन्नाथ बलदेवा सुभद्रा जय सुदर्शन गौरनिताय जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने
नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा आजच्या क्लासमध्ये सर्व हरे स्वागत आहे। हरे कृष्ण। हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम। प्रणाम। हरे कृष्ण। तर चालू करायच्या अगोदर थोडी रिव्हिजन करू इच्छितो मागच्या वेळेस काय काय आपण शिकलो। तर कोणी सांगू शकतो प्रभुजी आवाज अनुशीलन म्हणजे काय? आपके आवाज येत नाही आहे। येतोय माताजी हरे आवाज कृष्ण, येतोय हरे येतोय कृष्ण, येतोय आता हरे कृष्ण। तर अनुशीलन कोणी सांगू शकतो अनुशीलन म्हणजे काय? प्रभुपादांनी काय लिहितो अनुशीलन म्हणजे काय? अनुशीलन म्हणजे हरे अनुसरण. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. हा हरे कृष्ण। पूर्व आचार्याच्या आज्ञेनुसार केलेले कर्म किंवा कार्य. हा तर अनु म्हणजे त्यांच्या मार्गानुसार जायचं आणि शीलन म्हणजे पूर्वांच्या आचार। तर जे कार्य आपण पूर्वांच्या अनुक्रम केलं त्याला भक्ती म्हटलं जातं। आणि प्रभुपाद सांगतात की प्रत्येक जण काही ना काहीतरी कार्य करू इच्छितो आणि आपल्याला जर काय जसं कोणी म्हणलं की आई म्हणले मी मुलावर खूप प्रेम करते पण मुलाला काही जेवायला देत नाही काही करत नाही तर ते प्रेम विनर्थक आहे त्याला अर्थ नाहीये। तर त्याचप्रमाणे आपण जे काही आहे ते आपण कृतीनुसार दाखवतो कृती करून कार्य करून आपण त्याला दर्शवतो की आपण त्याच्यामध्ये काय भावना आहे आपली ती भावना कृतीमध्ये दाखवते। त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती पण आपण अनुकूल अशी कार्य करून दाखवायची आहे। तर दोन प्रकारच्या क्रिया आहेत एक तर अनुकूल आहे एक प्रतिकूल आहे। तर त्याला अनुकूल प्रवृत्ती म्हटलं जातं आणि प्रतिकूल निवृत्ती। तर अशा प्रकारे आपण सकारात्मक नकारात्मक असं हे करायचं। दुसरा प्रश्न आहे की जे आपण शुद्ध भक्ती या ही जी शुद्ध भक्तीची जी व्याख्या आहे ती व्याख्या एका श्लोक मध्ये लिहितात। तर तो श्लोकच ऍक्च्युली प्रभुपादांनी प्रस्तावनेमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तर ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा ते त्याच्यानंतर पुन्हा चर्चा करू। अच्छा प्रभुजी शेअरिंगचं ऑप्शन पुन्हा एकदा हा येस येस ओके। तर शुद्ध भक्तीची जी व्याख्या आहे ती व्याख्या हरे कृष्ण 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 शुद्ध भक्ती म्हणजे अन्याभिलाषता शून्यम
ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्ति उत्तम. अच्छा दाखवत नाही. तर ही जी व्याख्या आहे ती व्याख्या एक्सप्लेन करताना प्रभुपादांनी या सर्व प्रस्तावनेमध्ये विश्लेषण केलेलं आहे. तर अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलन भक्तियुतम. त्यामध्ये दोन भाग आहेत. त्याचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे जे शुद्ध भक्ती आहे तर ती शुद्ध भक्ती तर त्यासाठी आपल्याला अन्य अभिलाषिता म्हणजे दुसरी काही इच्छा नको, भौतिक इच्छा, खास भौतिक इच्छा नको. आणि जी इच्छा ज्ञान कर्म आदि अनावृतम, तर ज्ञान कर्म वेगवेगळे तार्किक जे काय सिद्धांत आहेत किंवा वेगवेगळे तर्क वितर्क करून वेगळे काहीतरी असे व्याख्या काढलेली तसं नाही. तर ज्या भक्तीनं ज्या क्रियेनं भगवंताला आपण खुश करू आणि भगवंताची इच्छा आपण आपली इच्छा मानू, तर ती शुद्ध भक्ती आहे. तर त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण म्हणजे काय की ज्या महत्वाचे जे लक्षण आहेत, महत्वाचे, खूप महत्वाचे आहेत, ते असल्याशिवाय ही शुद्ध भक्ती राहू शकत नाही. तर ते महत्वाचे. आणि बाकी निरनिराळे वेगवेगळे जे आहेत ते तटस्थ लक्षण आहे. तर ते असू शकतात, ते मदत करू शकतात या स्वरूप लक्षणाला. पण स्वरूप लक्षण खूप महत्वाचे आहे. स्वरूप लक्षणामध्ये तीन गोष्टी सांगितल्यात. अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, तर अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, तर हे सांगताना, हे प्रस्तावना सांगतानाच प्रभुपाद ऍक्च्युअली हे सर्व लिहित आहेत. तर त्यामुळे आपण हे त्याच्यामध्ये डिटेल मध्ये जातोय. तर अनुकूलेन, अनुकूल्य म्हणजे जे आपल्या भक्तीसाठी खूप पोषक आहे. तर अनुकूलेन, अनुकूलेन मध्ये दोन भाग आहेत. एक तर ते भगवंताला खूप खुश करते आणि दुसरी गोष्ट आपण अशा क्रिया करू ज्या भगवंताला खुश करतील. तर यामध्ये दोन भाग आहेत. दोन्हीचा पण अर्थ एकच वाटतो, म्हणजे बरोबर म्हणजे सारखाच वाटतो. एक तर भगवंताला जे खुश करेल ते, आणि दुसरं आहे भगवंतासाठी आपण जे खुश होईल, भगवंत ज्याद्वारे आपले खुश होतील ते आपण केलं पाहिजे. तर कोणी म्हणेल की अरे असं कसं काय, दोन्ही पण सारखंच आहे आणि रूप गोस्वामींनी दोन्हीची व्याख्या कसं काय असं सेपरेटली केली. अनुकूलेन कृष्ण अनुशीलना म्हणजे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जे केलेलं कार्य आहे आणि कृष्णासाठीच जे कार्य आपण करतो ते कृष्णासाठी प्रसन्नतेसाठीच केलं पाहिजे. आपली जी भावना आहे ती कृष्णाला प्रसन्न करण्याची असली पाहिजे. अशा दोन दोन शब्द का टाकलेत रूप गोस्वामीने, असं कोणी प्रश्न करू शकतो. पण ते का आहे, कारण आता इथे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. तर कृष्ण म्हणजे काय, कृष्ण म्हणजे भगवंताचे जे अवतार आणि भगवंताच्या जे शक्ती आहेत, या तीन गोष्टीला कृष्ण म्हणून संबोधित केलेलं आहे. तर जसं भगवंतानी वेगवेगळ्या असुरांचा वध केलेला आहे. आता असुरांनी जे आता इथे पुढे मागे रूपाने सांगितलं पण होतं की कशा प्रकारे जे असुर आहेत, कंस, रावण, हिरण्यकशिपू, तर यांनी भगवंताचं चिंतन केलं होतं. पण ते चिंतन जे केलं होतं तर ते चिंतन भक्तीसाठी पोषक नव्हतं. ते भक्तीसाठी ते निवृत्तिक मार्गासारखं होतं. तर त्यामुळं त्यांनी जरी भगवंताला खुश केलंय, कारण त्यांनी युद्ध केलं भगवंताला त्यांनी आनंद केला, प्रसन्नता दिली, पण ते प्रसन्नता अशीच झाली, अशीच भगवंताला प्रसन्न झाले. असं नाही की त्यांना वाटलं होतं की आता मला भगवंत प्रसन्न करायचंय. ती भक्ती नाही आली. भक्ती म्हणजे स्वतःहून की आपण प्रसन्न करायचं आहे ही भावना ठेवून जे कार्य केलेलं आहे आणि त्यातून भगवंत प्रसन्न झाले, तर ती भक्ती आहे. असं नाही की आपण करता करता तिथे आपण गेलो, तिथे म्हणजे भगवंत प्रसन्न झाले तर ती भक्ती झाली. जसं इथं उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारे असुर लोकांनी पण भगवंताला खुश केलं, पण ते भगवंताला प्रसन्न करण्यामध्ये त्यांचा उद्देश भगवंताला प्रसन्न करायचा नव्हता, स्वतःचा इंद्रिय भोग होता.
मग रावण असेल, हिरण्यकशिपू असेल आणि बाकी सर्व कंस असेल, असे सर्व जे काही हे आहेत. तर तर त्यामुळं भक्ती म्हणजे काय, जे आपल्या स्वतःच्या इच्छेनं गाडी किती भगवंताला, लागणार पार्किंग? हरे कृष्ण, आपल्या स्वतःच्या इच्छेनं आपण जे काही कार्य करतोय ते भगवंताला प्रसन्न करेल या भावनेनं केलेलं कार्य, ते भक्ती आहे. तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे. कार्य पण असं असलं पाहिजे जे भगवंताला खुश करेल, पण आपली भावना पण तीच असली पाहिजे की मला या कार्यामुळे भगवंताला खुश करायचंय. तर अशा प्रकारे जसं कधी कधी कार्य भगवंताला खुश बघितलं तर नाही करणार, पण ते कार्य भगवंत प्रसन्नसाठी आहे. जसं यशोदामाईचं उदाहरण आहे. यशोदा आता इथे भगवंत पळत चाललेत आणि यशोदामाई बाहेरून मागून पकडत चालले भगवंतांना. तर पण ते तिचं प्रेम आहे, तिची भावना शुद्ध आहे. त्यामुळं जरी कृष्णाला आवडत नसलं मला बांधून ठेवणं किंवा मला पकडणं, तरी पण भगवंतासाठी खुश केलेलं कार्य आहे. त्यामुळं तिचं ते प्रेम आहे. तर ते अनुकूल्यन. त्यामुळे हे खूप महत्वाचे दोन गोष्टी आहेत की कृष्णानुशीलन म्हणजे भगवंताच्या प्रसन्नसाठी केलेलं कार्य, आणि अनुकूल्यन म्हणजे माझी भावना भगवंताला प्रसन्न करण्याची आहे, तर त्यामुळे हे अनुकूल्यन. असे दोन शब्द आहेत. हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत. तर त्यामुळे स्वरूप लक्षणामध्ये हे अनुशीलनम येते. अनुशीलनम म्हणजे जसं आता माताजींनी सांगितलं की कशा प्रकारे आपण आपल्या पूर्व आचार्यांना आपण फॉलो करत आहोत, आपण त्यांच्या मार्गावर चाललेलो आहोत. आणि हे सतत असलं पाहिजे, म्हणजे असं थोड्या वेळासाठी नाही. अनुशीलनम म्हणजे सतत असलं पाहिजे. तर रूप गोस्वामींनी हे अनुशीलनम खूप महत्वपूर्ण शब्द वापरलेला आहे. तर महत्वपूर्ण शब्द का वापरला आहे, कारण आपल्या क्रियेनुसार आपली भावना, आपली चेतना आपल्याला भगवंताला दाखवायची आहे. तर प्रभुपाद नेहमी म्हणायचे, माझे भक्त 24 घंटे भक्तीमध्ये भगवंताला खुश करण्यासाठी प्रयत्न करतात. ते एक मिनिट पण वायाला घालवत नाही. आणि त्याला अनु म्हटलेलं आहे. अनु म्हणजे त्याला असा ब्रेक नाहीये. जसं शाळेला 5 दिवस का 6 दिवस शाळा असते, मग एक दिवस सुट्टी असते, पण भक्तीला असं सुट्टी नाहीये. भक्ती ही सतत असली पाहिजे. तर 100% भगवंताच्या सेवेसाठी आपण पूर्ण वेळ दिला पाहिजे. अशा प्रकारे भक्तिरसाम सिंधूमध्ये प्रभुपाद सांगतात एक क्लासमध्ये. त्यामुळे अनुशीलन म्हणजे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेली कार्य. आणि त्याच्यामध्ये दोन आपण सांगितलं, प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे हे अनुकूल आहे, निवृत्ती म्हणजे हे प्रतिकूल आहे. तर प्रभुपाद एका सांगतात, स्वरूप लक्षणामध्ये सांगतात कशा प्रकारे उत्तम भक्ती म्हणजे काय, की उत्तम भक्ती म्हणजे सतत भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेले कार्य आहे. जर ते सतत नसेल, त्यामुळे गीतेमध्ये पण भगवान सततम कीर्तयन्तु मां यतश्च चित्ररूपा नमस्यन्दस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्त, सतत, अशा प्रकारे खूप, म्हणजे प्रत्येक बऱ्याच श्लोकामध्ये भगवंतांनी पण सांगितलंय की जी भक्ती सतत असली पाहिजे, म्हणजे अशी थोड्या वेळासाठी टाइम, म्हणजे असं टाइम बाउंड नसते. ठीक आहे, त्याला काही ब्रेक नाहीये, त्याला ते सतत असली पाहिजे. शुद्ध भक्ती म्हणजे त्यालाच म्हटलेलं आहे. जसं कोणी मंदिरात, प्रभुपाद सांगतात, जसं कोणी मंदिरात येईल आणि विग्रह त्याला प्रेरणा देतील आणि तो पैसा पण टाकेल त्या हुंडीमध्ये, आणि ते भगवंताला खुश करेल, अशा या भावनेने तो पैसा टाकेल. आणि त्याला बरेच लोक येतात मंदिरात, त्यांना वाटतं की आम्ही थोडं भजन करावं, कीर्तन करावं भगवंतासमोर, तर ते करेल जेणेकरून भगवंताला प्रसन्नता देता येईल. आपण जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा तो त्यांच्या भौतिक कार्यामध्ये मग्न असतो. तर ही शुद्ध भक्ती झाली नाहीये. तर शुद्ध भक्ती म्हणजे आपण अग्रेसर होतो, हळूहळू आपण आपल्या शुद्ध भक्तीच्या मार्गानुसार आपण अग्रेसर होतो. त्याला शुद्ध म्हटली असं गिरिराज महाराजांना लिहितात.
तर प्रभुपाद सांगतात त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे स्वरूप लक्षणामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. एक अनुकूलेन कृष्णानुशीलनम, या 3 शब्द आहेत या शुद्ध भक्तीच्या व्याख्येमध्ये. अनुकूलेन कृष्णानुशीलनम, तर कृष्ण म्हणजे कृष्ण, त्यांचे अवतार आणि त्यांचे जे शुद्ध भक्त किंवा त्यांचे जे काही तदिया, तर ते कृष्णामध्ये आले. नंतर अनुकूलेन, अनुकूलेन म्हणजे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी केलेले कार्य आणि भावना कृष्णाच्या प्रसन्नतेच्या, कृष्ण देईल या भावनेने केलं कार्य. कार्य पण प्रसन्न आहे आणि भावना पण प्रसन्न करण्याची आहे. अशा प्रकारे अनुकूलेन. आणि अनुशीलनम म्हणजे सतत कार्य आहे, ही क्रिया आहे, हे काही असं निष्क्रिय नाहीये. तर ही क्रिया करून दाखवलंय कशा प्रकारे आपण आचार्यांच्या मार्गानुसार आपण जातोय. जीव गोस्वामी सांगतात कशा प्रकारे एक राजा असतो, तर तो आपल्या सैन्याला सांगतो, चला लवकर लवकर रेडी व्हा. त्यानंतर जे मंत्री असतात, तर मंत्र्यांना माहिती आहे की कशा प्रकारे जेव्हा सैन्य लवकर रेडी व्हा म्हणजे काय, की सैन्यानी त्यांच्या शस्त्रास्त्र बरोबर रेडी व्हायचंय. असं नाही की त्यांना रेडी व्हायचंय म्हणजे ते फक्त म्हणजे सगळं रेडी होऊन बाहेर आले. शस्त्रास्त्राबरोबर रेडी व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली. तर जसं जर जेवण करत असेल तेव्हा शस्त्रास्त्र घ्यायची गरज नाहीये. जेव्हा राजाने बोलवलं सगळ्यांनी फीस्ट घ्यायला या, तर तेव्हा जेवण करण्यासाठी म्हणजे शस्त्रास्त्र घेऊन यायची असं गरज नाहीये. जेव्हा बाहेर चाललाय, तर बाहेर चाललाय राजा येतो म्हणजे राजाचे पूर्ण त्याचे मंत्री त्याचे सगळे येतात. तर अशा प्रकारे. तर सांगायचा उद्देश काय आहे, जे गोस्वामी सांगतात की अनुकूलेन म्हणजे काय, की आपण जी भगवंताची जी सेवा आहे, भगवंताबद्दल आपलं जे भावना आहे, ती भावना भगवंताचे जे अवतार आणि भगवंताचे जे काही तदी आहेत, तर त्या सर्वांना आपण खुश करण्याच्या रूपामध्ये जे केलेलं कार्य ते अनुकूलेन आहे. तर अशा प्रकारे ही जी हे जे व्याख्या आहे, ती व्याख्या रूप गोस्वामी लिहितात. त्यामुळं या पुस्तकाचा जे पुस्तक भक्तिरसम सिंधू आहे, त्याचा उद्देश हा भगवंताबद्दलचं ज्ञान लोकांना मिळावं. कारण भगवंत हे रसराज आहेत. कृष्ण अखिल रसामृत मूर्ती, असं एक व्याख्या आहे. ऍक्च्युली हे जे प्रभुपादांनी दिलेले जे प्रस्तावना आहे, तर ते श्लोकांवर आधारित आहे. जे भक्तिरसामृत सिंधूचे जे ग्रंथ आहे, ते सर्व श्लोक आहेत. प्रभुपादांनी त्या श्लोकाला ट्रान्सलेशन केलेलं आहे, प्लस त्याच्यावर त्यांनी तात्पर्य पण दिलेली आहे. त्यामुळे ही प्रस्तावनामध्ये पण जे श्लोक आहेत, त्या श्लोकाचं विश्लेषण प्रभुपादांनी केलेलं आहे प्रस्तावनामध्ये. पहिला जो श्लोक त्यांनी लिहिलेला आहे, अखिल रसामृत मूर्ती, अखिल रसामृत मूर्तीचं काय आहे, तर ते प्रभुपादांनी प्रस्तावनेमध्ये आणखी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. सॉरी, हे जे आहे हे निवेदन मध्ये दिलेलं आहे कृष्णाबद्दलचं, आणि जे बाकीचं जे आहे ते प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. तर जन्माष्टमी येत आहे, तर एक श्लोक आपण गाऊया. कशा प्रकारे भगवंत आहे आणि भगवंत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं दर्शन होत आहे. येथा माम प्रपद्यन्ते, जसं भगवंत सांगतात. त्यानुसार भगवंताचं दर्शन वेगवेगळे लोक त्यांच्या भावनेनुसार कसं घेत आहेत, तर ते या श्लोकामध्ये येत आहे. खूप सुंदर श्लोक आहे भागवतामधला. तर सर्वांनी माझ्या मागे मानायचा प्रयत्न करा. खूप सुंदर श्लोक आहे. हा श्लोक वाचला आपलं एवढं म्हणजे खूप भगवंताबद्दलचं आकर्षण
आपल्याला वाढू शकतं. मल्लानाम मल्लानाम शनीर्नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. मल्लानां शनीनां नरवर स्त्रीणां नरो गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशुः. गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रोः शिशुः. मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषां तत्त्वं परं योगिनाम्. मृत्युर्भोजपते विदुषां तत्त्वं परं योगिनाम्. वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गता साग्रजः. ऋषीणां परदेवतेति विदितो रंगं गतः साग्रजः. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी भगवंताचं जे भगवंत जेव्हा आले त्या रथांगणावर जिथे युद्ध होणार होतं, मल्लयुद्ध होणार होतं, तर तेव्हा ते भगवंत आले तेव्हा वेगवेगळ्या लोकांनी भगवंताचं दर्शन कसं केलं ते सांगण्यासाठी शुकदेव गोस्वामींनी ह्या सुंदर श्लोकाची रचना केलेली आहे. तर ते सांगतात कशा प्रकारे मल्ल जे आहेत तर मल्लांचं दर्शन भगवंतांनी कसं केलं. तर ते सांगतात चामूर मुष्टिक जे आहेत मल्ल, तर त्यांना जसं पाऊस येतो, पावसाच्या अगोदर वीज चमकते, त्याप्रमाणे त्यांनी भगवंताचं दर्शन केलं. आता आपण आपलं खूप म्हणजे भयंकर भगवंताचं दर्शन त्यांनी अशा प्रकारे केलं. त्यांना जेव्हा मथुरावासी जे होते तर त्यांना वाटलं एवढा सुंदर एवढं आकर्षक व्यक्तिमत्व कोण आहे. त्यांना विस्मय झाला. जे मल्ल होते त्यांना वीर्यरसचा अनुभव झाला. त्यानंतर ज्या स्त्रिया होत्या त्यांना वाटलं की एक कामदेव आलेले आहे, एवढं त्यांना आकर्षण माधुर्य रसाप्रमाणे त्यांच्या आकर्षण झालं. जे भगवंताचे जे मित्र होते तर त्यांना हा आमचा एक मित्र आहे, हा माझा नातेवाईक आहे, साख्यरस हास्यरस अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक आमची नातेवाईक या भावनेनं त्यांना बघितलं. आणि बाकी जे राजे लोक होते ते अधार्मिक होते, तर त्यांनी भगवंताची वेगवेगळी प्रकारे त्यांनी त्यांचं अवहेलना केली. रौद्र रस सांगितलेलं आहे. आणि त्यांचे जे आई वडील होते देवकी आणि वसुदेव, तर त्यांना बघितलं की हा माझा मुलगा आहे, वात्सल्य रस करुणा रस सांगितलेला आहे. कंसाने बघितलं हा माझा मृत्यू झालेला आहे, भयानक रस अशा प्रकारे त्यांना बघितलं. आणि जे लोक बुद्धिवाले नव्हते त्यांनी हा भगवंत एक विश्वरूपाच्या रूपाने आलेला आहे, बिभत्स या रसामधून त्यांनी बघितलं. आणि योगी जे आहेत त्यांनी एक सत्य आहे, हे परम सत्य आहे अशा रूपात शांत रसामध्ये त्यांनी बघितलं. आणि वृष्णी जे होते त्यांनी एक भगवंत हे आपले एक विग्रह आहेत, त्यांची आम्ही पूजा करतो, दास्य रसामध्ये त्यांनी बघितलं. तर भगवंत एकच आहेत पण भगवंताला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांनी बघितलं. तर सांगितलंय कशा प्रकारे जे शिशा असतो, जे प्रिझम असते, प्रिझम जे असते त्रिकोणी, जेव्हा सूर्याचे कण येतात त्याच्यामध्ये आणि जेव्हा बाहेर पडतात तेव्हा वेगवेगळ्या कलरचे ते दिसतात. तर त्याचप्रमाणे भगवंत एकच आहे पण वेगवेगळ्या रसामध्ये लोकांनी त्यांच्या रसानुसार भगवंताला त्यांनी बघितलं. तर अशा प्रकारे भगवंत मल्लयुद्धकार आले होते आणि त्यानंतर त्यांनी कंसाला मारलं. तर त्या रणांगणामध्ये सगळ्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या ह्याच्यानुसार भगवंताला बघितलं. तर असे भगवंत, तर अशा भगवंताबद्दल त्यांनी रूप गोस्वामीनं खूप सुंदर व्याख्या केलेली आहे की भगवंत रसराज कसे आहेत, तर ते सांगण्यासाठी हा श्लोक होता. कृष्ण हे पूर्ण रसराज आहेत आणि त्यांना आपण
कशा प्रकारे त्यांची भक्ती केली पाहिजे. तर स्वरूप लक्षण मध्ये 3 गोष्टी सांगितल्या आपण. स्वरूप लक्षण मध्ये कृष्णानुशीलनम आणि अनुकूलेन कृष्णानुशीलनम. अनुकूलेन आणि कृष्णानुशीलनम अशा 2 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत. त्यामध्ये त्याला अनुकूलेन पुन्हा आणखी अनुकूलेनचं आणखी प्रभुपादांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि अन्याभिलाषिता, तर ते आता आज आपण ते बघणार होतो पुढच्या याच्यामध्ये कशा प्रकारे अन्याभिलाषाबद्दल प्रभुपाद काय सांगतात. तर ते मागच्या वेळेस आपण बघितलं, ते आता पुढे त्याच्यामध्ये बघूया. हे तात्पर्य हे प्रस्तावना संपल्यानंतर मग याच्यानंतरची पुढची स्लाइड आपण बघू. तर मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो, कोणाला लक्षात आहे? हरे कृष्ण कृष्णदास कविराज गोस्वामी. नाही ते तर वाचलं होतं ना. नाही वाचलं होतं. वाचू का मी? प्रभूजी शेवटचा प्रोग्राम चाललाय, शेवटचं पान. मला तेच वाटलं कृष्ण भावना म्हणजे काय आहे. कृष्ण भावना म्हणजे काय, इथून सुरू करायचे. कुणाला लक्षात आहे आणखी? ठीक आहे, बरोबर आहे. कुणाला लक्षात आहे काय? नाही तिथंच आहे, तिथूनच चालू करायचं. नाही प्रभूजी, पूर्वी चालू असलेल्याप्रमाणे पहिला पॅरेग्राफ आणि त्याच्या खालचा जो आहे चालू असल्याप्रमाणे तिथनं चालू आहे. चालू असल्याप्रमाणे. हा बरोबर. कुठे चालू असल्याप्रमाणे? कुठे? 35वा पेज नंबर आहे, शेवटचं जे पान आहे त्यातल्या वरच्या 3 लाईन नंतर चालू रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूत सांगितल्याप्रमाणे तिथनं सुरुवात आहे प्रभूजी आता. बरोबर, माझं पण तेच मत होतं. ठीक आहे, तर एक प्रभूजी कोणी चालू करतील का? वाचू का प्रभूजी? प्रभुपाद की जय. शील रूप गोस्वामींनी, इथूनच वाचू ना? हो बरोबर. रूप गोस्वामींनी कृष्ण भावनापासून वाचतो प्रभूजी. कृष्ण भावना म्हणजे काय याचे हे स्वरूप निरूपण होय. जोपर्यंत एखाद्याला सार रूप निरूपण होय. जोपर्यंत सार एखाद्याला ही जाणीव होत नाही तोपर्यंत त्याला हे किंचितही समजणार नाही की भक्तांना कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत इतकी रुची का आहे. त्यामुळे त्यांची निश्चितच दिशाभूल होईल. भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणाऱ्या मनुष्याला त्यांच्या विविध लीलामध्ये सारस्व असते. शील रूप गोस्वामींनी भक्तिरस सिंधू समृद्धा सिंधू मध्ये सांगितल्याप्रमाणे शुद्ध भक्ताची व्याख्या खालील प्रमाणे करता येईल. त्यांची सेवा अनुकूल असते व सदैव श्रीकृष्णाशी संबंधित असते. अशा कृष्ण भावनाभूत कार्यांना शुद्ध ठेवण्यासाठी आपण भौतिक इच्छा व तर्कवादापासून मुक्त असले पाहिजे. भगवंताच्या सेवेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही इच्छेला भौतिक इच्छा समजले जाते आणि तर्कवाद म्हणजे कोणत्याही मानसिक तर्क ज्याचा अंतिम निष्कर्ष शून्यवाद किंवा निविशेषवाद असतो. कृष्ण भावनाभूत व्यक्तीसाठी असा निष्कर्ष सर्वथा निरुपयोगी असतो. भागवतगीतेत पुष्टी केल्याप्रमाणे तर्कवादाच्या मार्गाने वासुदेव किंवा श्रीकृष्णाची भक्ती करण्याच्या निर्णय पोहोचणे अतिशय दुर्मिळ असते. सर्व काही श्रीकृष्ण आहेत, तेच सर्व कारणाचे कारण आहेत व म्हणून आपण त्यांना शरण गेले पाहिजे. हाच तर्कवादाचा अंतिम निष्कर्ष असला पाहिजे. जर कोणी या स्तरावर आला तर त्याचा तर्कवाद अनुकूल समजला पाहिजे. परंतु जर तर्क करून तो शून्यवादी अथवा निश्चयवादी झाला तर ती भक्ती नव्हे. अनेक जण हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे सांगत आहेत प्रभुपाद कशा प्रकारे. त्यामुळे बघा प्रभुपादांची जी आपण प्रार्थना आहे, निर्विशेष शून्यवादी पाशात देश तारीने. तर प्रभुपादांनी
जे निर्विशेष आणि शून्यवाद जे लोक आहेत, ज्यांना भगवंताचं अस्तित्व माहित नाहीये, भगवंताच्या बद्दलचे जे भगवंताची कल्पना माहित नाहीये आणि तर्कवितर्क करून ते भगवंताला समजण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांना कशा प्रकारे भगवंताची माहिती मिळवली पाहिजे यासाठी प्रभुपादांनी किती प्रयत्न केले. इथे ते सांगत आहेत, हे भगवंताची भक्ती मिळणं खूप दुर्लभ आहे. वासुदेव भक्ती, शुद्ध भक्ती, कृष्ण भक्ती मिळणं खूप दुर्लभ आहे. भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, हजारातून एका लोकांना अशा प्रकारची आवड आहे. तर हे भगवंत सर्व काही कारण आहे, सर्व कारणम. आणि भगवंत सांगतात की शेवट वेदेश सर्वे अहमेव वेद्यो, सगळं वेद, पुराण, उपनिषद सगळं जे काय आहे, जर भगवंताची संमती नसेल, भगवंताला जर आपल्याला त्याच्यामधून भगवंताकडे घेऊन जात नसेल, तर ऍक्च्युली ते सार आपल्याला मिळत नाहीये. आपण ते वरच जातोय. जसं मागच्या वेळेस सांगितलं कशा प्रकारे जेव्हा समुद्राच्या वरती आपल्याला मासे दिसतील, बाकी सर्व दिसेल, पण खाली जर गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हिरे मोती दिसतील. त्याचप्रमाणे तर त्यामुळे तर्कवितर्क करण्याचा उद्देश असलाच पाहिजे, तर्कवितर्क केलं पाहिजे, पण तर्कवितर्कातून निष्कर्ष योग्य आला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभुपादांनी पण वैज्ञानिक दृष्ट्या भगवंत कसे आहेत त्यांचं तर्कवितर्क करून कशा प्रकारे आपण भगवंताची म्हणजे श्रेष्ठता कशी आहे ते समजण्यासाठी प्रभुपादांनी विज्ञानाच्या अनुसार वैज्ञानिक लोकांना प्रोत्साहन दिलं, नाही दिलं असं नाही, पण निष्कर्ष काय असला पाहिजे, कशा प्रकारे भगवंत महान आहेत हा निष्कर्ष असला पाहिजे. असं नाही की भगवंत नाहीये किंवा सायन्स विज्ञान सांगतंय की भगवंतावर विश्वास ठेवू नका, असं नाहीये. भगवंतावर कसा विश्वास वाढवावा आणि भगवंत कशा प्रकारे दिव्य आहेत, महान आहेत हे सांगण्यासाठी आपण तर्कवितर्क किंवा विज्ञान वापरलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांनी प्रभुपादांनी सांगितलं. त्यामुळे भक्ती वेदांत इन्स्टिट्यूट ते पण जे चालू केलं, त्याचा उद्देश पण तोच होता की जे शास्त्रामध्ये सांगितलंय, जे भागवतामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ते लोकांना एक चांगल्या सोप्या रूपामध्ये विज्ञानाच्या रूपामध्ये समजून सांगावं, यासाठी त्यांनी BI चालू केलं, भक्ती इन्स्टिट्यूट. तर त्यामध्ये कितीतरी आपले भक्त, वैज्ञानिक भक्त लागले होते. तर खंडन केलंय शून्यवादी आणि निरीश्वरवाद्यांचं, जेणेकरून भगवंताची जी शाश्वत स्वरूप आहे ते लोकांना समजलं पाहिजे. ते बाकी लोक शून्य आहे, भगवंत निराकार आहेत, भगवंत निर्विशेष आहेत, अशा प्रकारे ते सांगतात. पण ऍक्च्युली प्रभुपादांनी त्यामुळे सांगितलंय की भगवंत स्वतः सांगतात मी असा आहे, माझं धाम हे आहे, माझं स्वरूप हे आहे, पण तसं ते नाही. त्यामुळं आणि भगवंताच्या भक्तांना युद्धभूमीवर रस नाहीये, स्वारस्य नाहीये, पण जी कुरुक्षेत्र भूमी आहे त्याची रुची आहे. का? कारण ते भगवंताचे संबंध आहे. निर्बंधे कृष्ण संबंधे युक्त महाराज, म्हणजे भगवंताच्या संबंधित जे काही कार्य आहे, भगवंताच्या संबंधित जे काही गोष्टी आहे, ती भगवंताचे भक्त स्वीकारतात. दुसरं कोणी आणखी माताजीच कोणी कोणी वाचेल? हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हरे कृष्ण. अनेक जण वेदांमधील कर्मकांडांकडे आकृष्ट होतात, पण जर श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्याविना एखादा मनुष्य कांडांकडे आकर्षित झाला तर त्याच्या कार्यांना कृष्ण भक्तीकरिता प्रतिकूल समजले जाते. खरे सांगायचे तर केवळ श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादींवर कृष्ण भावना आधारभूत केली जाऊ शकते. श्रीमद भागवतात 9 विधींचा उल्लेख केलेला आहे आणि या व्यतिरिक्त इतर सर्व काही कृष्ण भावनेकरिता प्रतिकूल असते. अशा प्रकारे आपण या मार्गावरून भ्रष्ट होण्यापासून स्वतःला सदैव वाचविले पाहिजे. श्रील रूप गोस्वामी कृत भक्तीच्या या व्याख्येत ज्ञान कर्मादी या शब्दाचाही उल्लेख येतो. कर्मादी कार्य म्हणजे आपण शुद्ध भक्ती प्राप्त करू शकत नाही अशी कार्य होत. अनेक प्रकारचे तथाकथित त्याग सुद्धा कृष्ण भावनेकरिता अनुकूल नसतात. श्रील रूप गोस्वामींनी. हरे कृष्ण. बस, धन्यवाद. तर इथे सांगत आहे कशा प्रकारे
वेद, जसं मी सांगितलं, वेदेश सर्वे अहम वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. वेद, पुराण, उपनिषद याचा सर्व निष्कर्ष भगवंताकडे आकर्षित, भगवंताकडे आणखी जवळ जाण्याचा असला पाहिजे. कोणी कर्मकांड करतंय, असं खूप लोक कर्मकांड करण्यामध्ये आकर्षित आहे. मोठमोठा यज्ञ करायचा आहे, देवीचा यज्ञ करायचा आहे, असं माझं व्रत आहे, अशा प्रकारे खूप लोक आज करतात. त्यांना भगवंताबद्दलचं ज्ञान नाही झालं तर त्या कर्मकांडाकडे तो आकर्षित झालेला आहे. तर त्याच्या कार्यानं कृष्ण भक्तीकरिता प्रतिकूल समजलं पाहिजे. तर का? कारण ऍक्च्युली त्याला भगवंताचं पूर्ण ज्ञान नाहीये. त्यामुळे प्रभुपादांनी त्यांच्या जो ग्रंथ लिहिलाय, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि ते कृष्ण आहेत. हे तिन्ही पण गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत. कृष्ण भावनामृत संघ, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. कुणी लोक म्हणले, बरेच लोक म्हणले, अरे तुम्ही कृष्ण कशाला टाकताय? देवाबद्दल सांगा, गॉड बद्दल सांगा, गॉड बद्दल. कारण अमेरिकेमध्ये प्रभुपादांनी चालू केलं. ते म्हणले स्पेसिफिक सांगू नका काही, गॉड म्हणे सांगा. पण प्रभुपाद म्हणे कृष्णाबद्दलच लोकांना ज्ञान दिलं पाहिजे. कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. आपली जी संस्था आहे ती कृष्णाच्या नावानेच पुढे योग्य जाईल. तर जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं कशा प्रकारे कृष्णच सगळ्या खास करून सगळ्या अवतारांचे जे श्रेष्ठ सांगितले ते कृष्णापासून सगळे अवतार येतात. कृष्णे सुद्धा अनुभूपती धर्म ज्ञानादी हे खास करून कलियुगाचा उद्धार करण्यासाठी भागवत दिलेलं आहे. पण भागवतामध्ये काय सांगतात भगवंत की कृष्ण ह्या सर्व अवतारांचे कारण आहे, कृष्णापासून सर्व काही येत आहे. तर त्यामुळं कृष्णाबद्दलचं ज्ञान सर्वांना मिळावं आणि जर जे काही आहे ते भगवंतापासूनच आहे, तर हे नसेल तर प्रतिकूल आहे भक्तीसाठी. सांगितलंय 9 ज्या क्रिया आहेत, खास करून श्रवण पासून जे चालू होते 9 अंग आहेत भक्तीचे, त्या सर्वांमध्ये उद्देश आहे की भगवंताचं जे काय श्रवण, कीर्तन, स्मरण हे कृष्ण भावना आधारभूत केली जाऊ शकते. आणि हे 9 विधींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कृष्ण भावनेचा प्रतिकूल. अशा प्रकारे आपण या मार्गापासून भ्रष्ट होण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात ज्ञान कर्म आदी अनावृतम. हे बाकी ज्ञान कर्म जे आहे अनावृतम, तर त्याच्यामध्ये जसं अन्य अभिलाषिता शून्य. तर पहिले तर आपण बघतोय कशा प्रकारे 2 गोष्टी तटस्थ. आता पहिले आपण स्वरूप लक्षण बघितलं. भक्तीमध्ये 2 लक्षण सांगितलेले, 2 लक्षण, स्वरूप लक्षण आहे, तटस्थ लक्षण आहे. या भक्तीच्या जी व्याख्या केली त्याच्यामध्ये श्रीरूप गोस्वामी सांगतात. स्वरूप लक्षणामध्ये आपण बघितलं अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, हे 3 शब्द आहेत. हे स्वरूप लक्षणामध्ये येतं. तटस्थ लक्षणामध्ये ज्ञान कर्मादी अनावृतम आणि अन्याभिलाषिता शून्यम असे 2 शब्द आहेत. अन्य अभिलाषिता शून्य. अन्य म्हणजे काय की दुसरी, अभिलाषा म्हणजे इच्छा आणि अन्य अभिलाषिता म्हणजे जो आपला उद्देश, आणि शून्य म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे झिरो, शून्य, त्याला काही नाही. तर अन्य अभिलाषिता शून्यचा अर्थ काय आहे की आपल्याला भक्तीशिवाय दुसरी काही भौतिक इच्छा नाहीये. दुसरी काय इच्छा असू शकते त्यासाठी सांगितलेलं आहे भुक्ती, मुक्ती, सिद्धी या 3 गोष्टी, या 3 गोष्टीच्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा आपल्याला नाही. तर काय आहे, तर जसं सांगितल्याप्रमाणे खूप लोक ध्यान करतात किंवा जसं इथे कर्मकांडाच्या विधी करतात. तर भौतिक इच्छा असणं का चुकीचं आहे? कारण भौतिक इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला शांत ठेवू शकत नाही, अशांत करतात नेहमी. कारण हे 3 प्रकारचे जे लोक आहेत, भुक्ती, मुक्ती, सिद्धी, या 3 प्रकारचे ज्या सिद्धी आहे, या ते विधी आहेत, भुक्ती, मुक्ती आणि सिद्धी. भुक्ती म्हणजे काय की मला जे काही स्वतःचे इंद्रिय भोग करण्यासाठी मला काहीतरी पाहिजे. जे भुक्ती कामी, सिद्धी कामी आणि मुक्ती कामी अशा प्रकारचे जे 3 लोक आहेत. तर जे लोक पैसा किंवा
आपण पैशावरून आपण सगळं काही मिळू शकतो. आपण काही पण गोष्टी आपल्या इंद्रिय भोगासाठी आपण मिळू शकतो. तर हा जो उद्देश आहे तर तो उद्देश भुक्तीसाठी आहे. भुक्ती म्हणजे मला ज्या इंद्रिय भोगामध्ये काही पण मी करायला तयार आहे, तो भुक्तिकामी झाला. भुक्तिकामी. सिद्धिकामी मुक्तिकामी म्हणजे काय? मला आता सगळं एवढं दुःख नष्ट करायचंय. इथून मला आता मला इथून मुक्त व्हायचंय या सगळ्या बंधनातून, या सगळ्या, कारण त्यांना एवढं दुःख झालेलं आहे, एवढं त्याच्यामध्ये त्यांनी त्रास झालेला आहे, त्या त्रासातून मला सगळं मुक्त व्हायचंय. तर अशा प्रकारे मुक्तिकामी जी इच्छा असतात तर त्यांना या ब्रह्मनमध्ये विलीन व्हायचंय, अशा प्रकारे त्याची इच्छा असते. आता पुन्हा नको या दुःखामध्ये यायचं. आणि सिद्धिकाम म्हणजे काय? की मला काहीतरी पाण्यावरून चालायचं आहे, किंवा मला काही शरीराचे जादूटोणा किंवा काही सिद्धी असली मिळायला पाहिजे. तर अशा छोट्या किंवा मोठ्या ज्या गोष्टी आहेत, भौतिक इच्छा आहेत, तर त्या इच्छेसाठी प्राप्ती करण्यासाठी ते सिद्धिकामी झाले. तर पण भगवंत सांगतात की कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. तर चैतन्य चरितामृत मध्ये हा श्लोक येतो. अशा प्रकारे भगवंताचे भक्त जे आहेत हे निष्काम अतएव शांत, निष्काम आहेत. तर ते त्यांना काही इच्छा नाहीये. निष्काम म्हणजे काय? स्वतःची काही इच्छा नाहीये. भगवंताच्या जी इच्छा आहेत त्याच स्वतःची इच्छा आहेत. स्वतः भोगसाठी इच्छा नाहीये. तर ते निष्काम झाले. आणि भुक्ती मुक्ती सिद्धी या स्वतःच्या भोग करण्यासाठी किंवा निर्वाण होण्यासाठी, मुक्ती होण्यासाठी, किंवा भौतिक ऐश्वर्य प्राप्त करण्याची इच्छा नाहीये. तर कारण जे या तिन्ही लोक असतात भुक्ती मुक्ती स्थितीच्या मागे, ते लोक खूप कामुक असतात आणि त्यांना अशांत असतात. पण भगवंताचे भक्त जे आहेत तर ते मात्र याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे सांगितलंय कृष्ण भक्त हे नेहमी शांत असतात आणि ते भगवंताच्या सेवेमध्ये नेहमी मग्न असतात. तर जर कुणाला काही स्वतःची इच्छा असेल आणि ती भौतिक असेल किंवा की सिद्धी मिळण्याची असेल, किंवा त्यांनी काही तर्कवितर्क करण्याची असेल, तर ते नेहमी अशांत असतात आणि त्यांना ते त्रस्त होऊन जातात त्याच्यामध्ये. कारण ते स्वतःचा भोग हा केंद्रबिंदू आहे. पण आपण बघतो कशा प्रकारे भक्त जे आहेत, कृष्ण भक्त हे भगवंताचे भक्तीमध्ये नेहमी मग्न असतात. आपण बघू कशा प्रकारे त्यांची एकच इच्छा आहे की भगवंताला खुश करायचे. तर भगवंताचे भक्त नेहमी कीर्तनामध्ये म्हणा, सेवेमध्ये नेहमी मग्न असतात. आणि एवढे पाश्चात्य देशामध्ये राहून एवढे सगळे माताजी, प्रभूजी आणि संन्यासी एवढे सगळे भक्ती करतायत. इथे आपल्याला बऱ्याच वेळेस जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तर बऱ्याच वेळेस आपल्याला गीताबद्दलच बोलायचं म्हणजे लोक अलाउ करत नाही. पण तिकडं सगळे लोक ख्रिश्चन किंवा मुस्लिम किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत. तिथे जाऊन त्यांनी प्रचार केलाय आणि तिथे जाऊन बाकी सर्व हे हिंदू संस्कृतीचं त्यांनी तिथे पालन करतायत. जे खास करून वैष्णव संस्कृती आहे त्याचं पालन करतायत. ते खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे त्यांचा उद्देश एकच आहे की भगवंताला खुश करणे. तर भोगी असेल भुक्ती म्हणजे भोगी, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सगळे अशांत. आता भोग करायचा किंवा त्याग करायचा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण भक्त जे आहेत ते सेंटरमध्ये असतात. भोग आणि त्याग ते बॅलन्स असत आहे, कारण भगवंताला खुश करायचंय. तर हे जे प फ ब व म आहे ते पण आपण शिकलं असाल कशा प्रकारे भौतिक जगामध्ये या गोष्टीमध्येच आज सर्व फसून आहेत. खूप कबाड कष्ट करणे, त्यांना बंधन येते, फोम म्हणजे एवढा फेस येऊपर्यंत एवढं काबाड कष्ट करावं लागेल. ऑफकोर्स आपण पण कष्ट करतो, भक्त पण कष्ट करायचे आहेत, पण ते कष्ट कशासाठी करायचे? आपल्या भक्तीला पोषक असायला पाहिजे आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, भगवंतासाठी आपण हे काही कार्य करतो, संसार करतोय,
भक्त पण संसार करतात, पण त्याचा उद्देश काय आहे की एक कृष्ण भावनामृत भक्ती असावी, घरामधलं वातावरण कृष्ण भावनामृत असावं, या भावनेने करायला पाहिजे. तर ते कर्म आपली भक्ती आहे. नाहीतर ते कर्म बंधनच राहिलं. कर्म बंधन होईल जेव्हा आपण केंद्रबिंदू मी किंवा माझं, पण कर्म भक्ती होईल जेव्हा आपण या योग्य भावनेने आपण कार्य करतोय. तर प फ ब व म म्हणजे परिश्रम, बंधन, मृत्यू आणि प फ ब भ म फोम, एवढा म्हणजे एवढं आज काबाड कष्ट आपण करतोय, पण त्याचा उद्देश आपल्याला माहित नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये आज भय आहे, तर ते सर्व आहे. तर ह्याच्यातून आपल्याला ज्ञान कर्म आधी अनावृतम, तर त्याचा अर्थ सांगितलेला आहे कशा प्रकारे. ज्ञान कर्म आधी अनावृतम, तर ज्ञान म्हणजे काय की जे तर्क वितर्क करणारे जे ज्ञानी लोक आहेत, त्यांचा उद्देश एकच आहे की कशा प्रकारे आपण या भौतिक जगातून मुक्ती मिळवावी. तर्क वितर्क करतात आणि ब्रह्मांमध्ये मर्ज व्हावं, ब्रह्मांमध्ये आपण विलीन व्हावं. ज्ञान कर्म, कर्म म्हणजे भौतिक ज्या क्रिया आहेत, जसं श्राद्ध करणे, किंवा बरेच लोक खूप पालन करतात, तंतोतंत पालन करतात, पण त्यांना भगवंताला खुश करावा किंवा भगवंताला भक्ती करावी याचं ज्ञान नाहीये. आपण बघतो आज जगामध्ये पण सामान्य लोक खूप विधी करतात ते, पण विधी करण्याचा उद्देश काय तेच माहित नाहीये. तर बरेच लोक म्हणतात की आपण गोकुळाष्टमी करूया. गोकुळाष्टमी करतात, पण त्याचा उद्देश काय आहे, त्याच्या मागची भावना काय आहे. करायला करता ते चांगलं आहे, पण त्याच्या मागचे उद्देशच त्यांना माहित नाही. तर क्रिया तर खूप गोष्टी करतात, पण त्याच्यामधून उद्देश आपण योग्य माहित नसतो. आणि आधी म्हणजे बाकी सगळे जे बरेच लोक म्हणजे त्याग 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 करून दूर जातात, किंवा बाकी सिद्धी, वेगवेगळ्या सिद्धी पालन करायला हे करतात, किंवा वास्तुशास्त्र किंवा असे वेगवेगळ्या ह्याच्यातून किंवा जे भविष्यकार करणे असे. तर हे ज्ञान कर्म आधी आणि अनावृतम ह्याच्यावर आच्छादलेली नाहीये, अशी ही भक्ती आहे. तर कृष्णलीलेमध्ये नगराजाची एक गोष्ट येते, आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे नगराजानी 10व्या स्कंदामध्ये आपण 64 म्हणजे एक अध्याय आहे, त्याच्यामध्ये नृग राजा जो होता त्याने खूप दान द्यायचा, ब्राह्मणांना दान द्यायचा. त्याने असं दान दिलं होतं की ते सांगितलंय, पाऊस जो पडतो, पावसाचे थेंब आहेत तेवढ्या गायी त्यांनी दान दिले. जमिनीवर जेवढे मातीचे कण आहेत तेवढे त्यांनी गायीचं दान दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी खूप मोठं दान करायचा गायींचं. आणि एकदा त्याला शाप मिळाला होता. कसा शाप मिळाला, तर त्यांनी एक जे गाय ब्राह्मणाला दिली होती त्यातली एक गाय वापस आली त्याच्या झुंडामध्ये, गायीच्या गोशाळेमध्ये, आणि ती गाय त्यांनी चुकीनं दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. आणि तो पहिला जो ब्राह्मणाला जी गाय दिली होती, तो ब्राह्मण वापस आला राजाकडे, म्हणायला लागला माझी गाय कुठे आहे. ते म्हणला तुझी गाय, ते म्हणलं माझी गाय इथं आली होती. आणि त्याला कळालं की ती गाय त्यांनी राजाने दुसऱ्या ब्राह्मणाला दिली आहे. तर तो ब्राह्मण म्हणाला मला तीच गाय पाहिजे. राजा म्हणाला नाही, मी तुला दुसरी गाय देतो, एक नाही मला 1000 गाय देतो. तो म्हणला नाही, मला मला तीच गाय पाहिजे, बाकी दुसऱ्या गायी नाही पाहिजे. त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणायला लागला की ब्राह्मण देव, ती गाय मला वापस करा, बाकी तुम्हाला मी दुसऱ्या 1000 गाय देतो. तो म्हणा नाही, एकदा दान दिलेलं मी वापस करत नाही. अशा प्रकारे त्याला दोन्हीकडून त्याला संकट निर्माण झालं आणि त्याला शाप मिळाला. आणि शाप मिळाला की तू एक सरडा बन. आणि तो मग सरडा बनला. आणि मग जेव्हा बाकी सगळे भगवंताचे जे यदू आहेत, यदूचे सगळे लहान मुलं खेळत होते, तेव्हा त्यांनी बघितलं का विहिरीत त्यांना खूप तहान लागली होती. तहान लागली तर त्यांनी कुठं पाण्याचं दिसतंय का बघितलं, आणि असं गेले तर विहिरीमध्ये बघितलं. आणि विहिरीमध्ये बघितलं ते खूप मोठा प्राणी होता, सरडा. आणि त्यांना ते उचलायला लागले. त्याला वाटलं की अरे त्यांच्यावर दया आली, सरडा एवढा खाली पडलेला आहे, त्याला पाण्यामध्ये त्याला वरती घ्यावं
असं म्हणून त्यांनी प्रयत्न केला पण आलाच नाही. शेवटी त्यांनी भगवंतांना स्मरण केलं, भगवंताला बोलवलं आणि भगवंतांनी मग त्यांनी लगेच डावा हात काढला आणि लगेच त्याला उचलला. तर सांगायचा उद्देश काय आहे की त्यांनी एवढं दान दिलं होतं पण तरी पण त्याला भोगावं लागलं. यज्ञ, दान, तप, यज्ञ किती जरी आपण मोठं यज्ञ केला, जसं नैमिषारण्य ऋषी जे होते त्यांनी मोठमोठे यज्ञ केले होते पण त्यांचे तोंड काळ झाले. तर यज्ञ कलियुगासाठी खास करून सांगितलेलं नाही. तप, हिरण्यकशिपुनी किती तपश्चर्या केली, रावणाने तपश्चर्या केली. यज्ञ, दान, तप, ज्ञान, कर्मादि अनावृतम. तर कर्मादि अनावृतम, कर्म आदि म्हणजे काय की दान, यज्ञ आणि तप हे तिन्ही पण गोष्टी या किती लोकांनी केल्या पण त्याच्यातून त्यांना जीवनाचं सारथ्य नाही मिळालं. त्यामुळे सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण कलियुगाचा जो विधी आहे तो विधी आपण पालन केला पाहिजे. बाकी कर्म, यज्ञ, दान, तप, ज्ञान, कर्मादि अनावृतम, ज्ञान, कर्म आदि. तर ज्ञान तर आपण सांगितलं कशा प्रकारे आज जे आपण तर्कवितर्क करून जे ज्ञान ब्रह्ममध्ये विलीन होण्याचं अशा प्रकारे जे लोक हे करतात त्याला ज्ञानी लोक. आणि कर्म आदि म्हणजे कर्म, त्याचबरोबर दान, यज्ञ, तप, अशा सर्व ह्याच्यामध्ये शुद्ध भक्ती नाहीये. शुद्ध भक्ती ते प्राप्त करू शकत नाही. हा यस, नेक्स्ट पुढे वाचा प्रभूजी. एक प्रभूजी कोणी, श्रील रूप गोस्वामींनी. प्रभूजी मध्ये कोणी वाचतंय का? हरे कृष्ण. हा, मी वाचू का प्रभूजी? हा, कोण वाचते? दास वाचा वाचा. वाचू का प्रभूजी? वाचतो. हा येस. श्रील रूप गोस्वामी कृत भक्तीच्या या व्याख्येत ज्ञान कर्मादी या शब्दाचाही उल्लेख येतो. कर्मादी कार्य म्हणजे आपण शुद्ध भक्ती प्राप्त करू शकत नाही अशी कार्य होत. अनेक प्रकारचे तथाकथित त्याग सुद्धा कृष्ण भावनेकरिता अनुकूल नसतात. श्रील रूप गोस्वामींनी नारद पंचरात्रातील एका व्याख्येचाही उल्लेख केला आहे. ती व्याख्या अशी: मनुष्याने सर्व भौतिक उपाधींपासून मुक्त झाले पाहिजे आणि कृष्ण भावनेद्वारे सर्व भौतिक दूषणांपासून निर्मळ झाले पाहिजे. अशा अवस्थेत त्याने सर्व इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेत आपली स्वतःची इंद्रिये नियुक्त केली पाहिजेत आणि हे करताना त्याने आपल्या शुद्ध स्वरूपात स्थित झाले पाहिजे. जेव्हा मनुष्याची इंद्रियांच्या वास्तविक स्वामीच्या सेवेत उपयोगात आणली जातात तेव्हा त्या क्रियेला भक्तिमय सेवा असे म्हणतात. आपल्या बद्ध अवस्थेत आपली इंद्रिये शारीरिक मागण्या पुरविण्यात योजली जातात, पण तीच इंद्रिये जेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करण्यात नियुक्त केली जातात तेव्हा आपल्या क्रियांना भक्ती असे म्हटले जाते. जोपर्यंत एखादा मनुष्य स्वतःला एका विशिष्ट कुटुंबाचा किंवा समाजाचा सदस्य अथवा अमुक व्यक्ती समजतो तोपर्यंत तो उपाधींनी आवृत्त आहे असे समजावे. ज्यावेळी एखाद्याला ही पूर्ण जाणीव होते की त्याचा कोणत्याही कुटुंब, समाज किंवा देशाशी संबंध नसून तो श्रीकृष्णांशी नित्य संबंधित आहे, त्यावेळी त्याला ही जाणीव होते की त्याची शक्ती श्रीकृष्णांच्या सेवेत योजली गेली पाहिजे, तथाकथित कुटुंब, समाज किंवा देशाच्या सेवेत नव्हे. हाच कृष्ण भावनेच्या शुद्धतेचा मानदंड आणि शुद्ध भक्तिमय सेवेचा स्तर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर श्रील प्रभुपाद इथं नारद पंचरात्रेमधून हा श्लोक घेतात. सर्वोपाधि विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. तर प्रभुपादांनी सांगितलंय कशा प्रकारे मनुष्याने सर्व भौतिक उपाधीपासून मुक्त झालं पाहिजे. सर्व उपाधी विनिर्मुक्तम, आणि काय केलं पाहिजे? कृष्ण भावनेद्वारे सर्व भौतिक दूषणापासून निर्मळ झालं पाहिजे. तत्परत्वेन निर्मलम, आणि काय केलं नंतर? ऋषिकेन ऋषिकेश, त्याची इंद्रियाचा स्वामी जो आहे, जो भगवंत आहे,
त्याच्यामध्ये आपली इंद्रिय ऋषिकेनं जे इंद्रिय जे ऋषिक आहेत तर त्यांना ऋषिकेशच्या सेवेमध्ये लावले पाहिजे आणि त्याला मग भक्ती म्हटलं जातं. अशा प्रकारे त्यांनी व्याख्या या नारद पंचरात्रामधून घेतलेली आहे. तर कारण हे कृष्ण भगवंत त्याचे स्वामी आहेत, त्या स्वामीच्या सेवेमध्ये जो सेवक आहे तो लावला पाहिजे. सेवकाची जी पूर्ण शक्ती त्याच्यामध्ये लावली पाहिजे. तर अनावृतम जे भौतिक तर्कवाद किंवा भौतिक ज्या इच्छा भौतिक ज्या कार्य आहेत कर्मकांड त्याच्यातून सर्व हे शुद्ध असलं पाहिजे. जर कोणी कर्म भक्ती बरोबर जर मिक्स करत असेल आणि ज्ञान भक्तिमय करत असेल आणि योगा पण, तर ते शुद्ध नाहीये. त्यामुळे सांगितलं, प्रभुपाद सांगतात शुद्ध भक्ती कृष्ण भावनेचा शुद्धतेचा मानदंड आणि शुद्ध भक्तिमय सेवेचा स्तर आहे तो काय आहे? अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्म ध्यानामृतम. शुद्ध भक्ती म्हणजे रूप गोस्वामींनी काय सांगितलंय की भौतिक अभिलाषा नाहीये, तर्क वितर्क करून किंवा योगी किंवा सिद्धी वेगवेगळे लोक एक जादूटोणा करतोय, तर असं काही नाहीये. फक्त एवढं सोपं आहे. प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांचा क्लास आहे त्याच्यामध्ये सांगतात फक्त भगवंतांना खुश करा, ते भक्ती आहे. भक्ती म्हणजे भगवंतांना खुश करणे. आणि अनुकूलन म्हणजे जे भगवंताच्या अनुकूल आहे, खुश करण्यासाठी भगवंताची काय इच्छा त्यानुसार जे करतो त्याला प्रथम दर्जाची भक्ती आहे असं म्हटलंय प्रभुपाद सांगतात. तर विश्वनाथ शेट्टी सांगतात कशा प्रकारे आपल्याला जेव्हा म्हणजे कुणाला जर मृत्यूच्या क्षणी जर भगवंताचे भक्त सांगतात की भगवंता मला वाचवा, तुमचा जो भक्त आहे तो या दुःखमय स्थितीमध्ये आहे, तर कारण हे अचानक घडलंय, ही शुद्ध इच्छा आहे का नाही असं कोणी म्हटलं तर काय उत्तर दिलं पाहिजे ते सांगतायत. कशा प्रकारे हे क्षणिक आहे, ही जी इच्छा आहे ती क्षणिक आहे, हे भक्तीसाठी अपायकारक नाहीये. कारण ही जी इच्छा आहे ही इच्छा उत्पन्न झालीये कारण ती ही गोष्ट आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे ही स्वतःची स्वभाव नाहीये. जसं गजेंद्र होता, गजेंद्र त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, भगवंता इथून मला वाचवा. किंवा द्रौपदी पण प्रार्थना करते की भगवंता मला इथून, तुमची मी दास आहे, तुमच्या भक्ताला जर असं अबू किंवा असं समाजामध्ये असं जर स्थान मिळालं तर लोक काय म्हणतील. तर त्या इच्छेनुसार ती भगवंताला प्रार्थना करते, स्वतःसाठी ती प्रार्थना करत नाहीये, भगवंताच्या साठीच ती प्रार्थना करते. मी भगवंताचे आहे, पांडव माझे सर्व पती आहेत आणि त्यांच्यासाठी ती प्रार्थना करते. त्यामुळं जी इच्छा स्वतःसाठी नसता आणि ती काय असं स्वतःचा स्वभाव नाहीये, तर ती अशुद्ध नाही, अशुद्ध आहे असं नाहीये. त्यामुळं सांगितलं, जीव गोस्वामी पण सांगतात की हे जरी द्रौपदीचं उदाहरण किंवा गजेंद्र उदाहरण, तर ते एक शुद्ध आहे का नाही, तर ऍक्च्युली स्वतःसाठी त्यांनी काही प्रार्थना केलेली नाहीये की मला माझं रक्षण करा, तर त्यांनी भगवंताच्याच भक्तीसाठी हे योग्य आहे, तर ते असेल तर तुम्ही करा म्हणून त्यांची प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की भगवंताचे भक्त जे आहेत हे काही करू शकतात, तर भगवंताचे भक्त कधी कधी काय असं गोष्टी करतील, तर ते काय करतील जेणेकरून लोक जे आहेत, लोकांचे भावना त्या प्रतिकूल नको व्हायला, अनुकूल व्हायला पाहिजेत.
आणि त्यांना प्रचाराला ते फायदेशीर ठरलं पाहिजे. पण आपण असं वागलं नाही पाहिजे की मी जर काही अशा पुण्यकर्म केले, पुण्यकर्म करणं म्हणजे भक्ती आहे असं नाहीये. आणि मी जर काही पुण्यकर्म नाही केले तर मला काहीतरी अपशकून येईल. तर पुण्यकर्म करणे तर त्यासाठी सांगितलेलं आहे की आपण गिरिराज महाराज लिहितात ह्याच्यामध्ये त्यांचं ते साक्षात्कार ते सांगतायत की शुद्ध भक्तीच्या हे विरोधात आहे. जर आपल्याला जर असं वाटत असेल की मी जर काही पुण्यकर्म केले नाही तर मी शुद्ध भक्तीपर्यंत जाणार नाही किंवा मला काहीतरी माझ्या जीवनामध्ये काही वाईट घडेल, तर असं नाहीये. भक्तांचा शुद्ध विश्वास असतो. काही जरी झालं तरी ते भगवंताचा विश्वास ढासळत नाही. तर आपण 2 लक्षण बघितले, स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. शुद्ध भक्ती म्हणजे स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षणामध्ये आपण बघितलं अनुकूलेन कृष्णानुशीलन आणि तटस्थ लक्षणामध्ये ज्ञान कर्मादि अनावृतम. अनुकूलेन ज्ञान कर्मादि अनावृतम आणि अन्याभिलाषा शून्यम असे 2. उत्तम भक्ती म्हणजे काय तर प्रभुपाद इथे आपण वाचलं तशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की भगवत भक्ती म्हणजे कृष्ण भावनेमध्ये काय आहे, श्रवण, कीर्तन, स्मरण. तर हे सर्व 9 विधी जे आहेत 9 विधी पालन करणे आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही आपण आहे ते भक्ती नाहीये. तर आपण खूप सतर्क राहिलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात स्थाने स्थित. कशा प्रकारे आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपण राहून भक्ती करू शकतो. जसं कोणी गृहस्थ आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी संन्यासी आहे, कोणी ब्रह्मचारी आहे, कोणी व्यापारी आहे, तर ते हे म्हणजे त्यांनी काही बंधन नाहीये. जे काय आहे ते आहे. पण आपलं मेन उद्देश काय आहे की आपण भगवंताबद्दल ऐकलं पाहिजे. श्रुती गताम म्हणजे आपण ध्यानपूर्वक आपण श्रवण केलं पाहिजे. आणि तनुवान मनोभी आपण आपले शब्द, आपली शरीर, आपली वाचा, काया वाचा मनसा हे भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर कृष्ण भावनामृत संघ म्हणजे काय आहे की सर्वांना हा भगवंताच्या ऐकण्याबद्दलचा संधी सर्वांना मिळावी. आणि जो भगवंताबद्दल ऐकतो, चांगलं ऐकतो, तर ते भगवंताबद्दल बोलेल. म्हणजे श्रवण केलेलं कीर्तन होईल. आणि कारण आपल्याला आपण जे ऐकतो तेच आपण बोलू शकतो. त्यामुळे श्रवण केलं ते कीर्तन होईल आणि त्याचा प्रचार होईल. अशा प्रकारे प्रभुपाद सांगतात शेवटचं कशा प्रकारे आपली शुद्ध भावना असली पाहिजे भगवंताला खुश करणे. आपण आपल्या जे पूर्वत आचार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपली भक्तिमय क्रिया केली पाहिजे आपल्या कायावाच्या मनसाने. असंच निरर्थक ध्यान करून बसून चालणार नाहीये. प्रत्येक जे काही आपल्याकडे जे काही आहे ते भगवानाच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. ज्ञान आणि कर्म ह्याच्या व्यतिरिक्त आपण असलं पाहिजे. अशा प्रकारे हे शुद्ध भक्ती आहे. शुद्ध भक्तीचा आता जो डिटेलमध्ये जो वर्णन आहे ते आपल्या पहिल्या धड्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. ओके. अच्छा, मला आता मी मेसेज बघितला. ठीक आहे. तर आता आपण प्रस्तावना बघितली आणि निवेदन बघितलं. ह्याच्यामध्ये कोणाला काही निवेदन बघितलं, प्रस्तावना बघितली, ह्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे का? आता भाग 1 चालू होणार आहे, शुद्ध भक्तीची लक्षणं.
अध्याय 1 आतापर्यंत जे काही आपण वाचलं किंवा जे काही बघितलं त्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंड प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी एक प्रश्न आहे की चैतन्य महाप्रभूंना रूप गोस्वामींची प्रथम भेट कुठे झाली? तर एका ठिकाणी रामकेली म्हणून उल्लेख आहे आणि एका ठिकाणी प्रयाग म्हणून उल्लेख आहे. प्रथम भेट प्रयागला झाली आणि रामकेली पण आहे. तर ते प्रश्न पण आहे ऍक्च्युली. रामकेलीमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू गेले होते तेव्हा ते राज्य करत होते, ते मिनिस्टर होते, मंत्री होते, तेव्हा तिथे पहिली भेट झाली. दुसऱ्या वेळेस जेव्हा त्यांनी उपदेश जो दिला तो प्रयागमध्ये दिला, तर तो उपदेश जो आहे तर तो प्रयागमध्ये दिलेला आहे. त्यामुळे जी दुसरी जेव्हा त्यांनी सगळं सोडून त्याग करून जेव्हा ते गेले तेव्हा पहिली भेट तिथे प्रयागमध्ये झाली. दोन्ही भेट झाल्यात, पण एकदा ते मंत्री होते तेव्हा तिथे भेट झाली होती. दुसऱ्या वेळेस त्यांनी पूर्ण त्याग करून जेव्हा समर्पण पूर्ण करायचं तेव्हा प्रयागमध्ये भेट झाली होती. असं आहे. हरे कृष्ण. आणखी कोणी प्रश्न? हरे कृष्ण. हा येस. पार्षद आणि परिकर मध्ये काय फरक आहे? हा परिकर कुठे वाचलंय? ते मराठी परिकर आपण वाचलंय का इथे कुठे? 36 पान नंबरवर आहे ना, खालची 6 नंबरची लाईन आहे प्रभूजी. श्रीकृष्ण सदैव आपले पार्षद आणि परिकरां संवेद असतात. 36 पान. 36 पानवर कुठलं? लास्ट 6 लाईन खालून 6 नंबरची लाईन. श्रीकृष्ण म्हणजे केवळ कृष्ण ही एकच व्यक्ती नव्हे आणि कृष्ण सदैव आपले पार्षद आणि परिकरांसोबत असतात, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. तर जर भगवंताचे पार्षद आणि भगवंताचे परिकर, कृष्ण म्हणजे केवळ श्रीकृष्ण ही एकच व्यक्ती नव्हे तर सदैव त्यांचे पार्षद आणि परिकर. तर जसं राजा असतो, तर राजा जेव्हा येतो तेव्हा मंत्री आणि बाकी त्याचे जे जवळचे लोक आहेत ते आणि त्याच्यानंतर त्यांचे सैन्य हे सर्व राजा बरोबर असतात. तसंच भगवंत जेव्हा येतात तर भगवंताचे पार्षद जे एकदम इंटिमेट जे भक्त आहेत, जे जवळचे खूप जवळचे जे हे आहेत, तर ते पार्षद मध्ये येतं. आणि परिकर म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त आणखी बाकी सर्व. तर अशा प्रकारे सर्व भगवंताच्या सानिध्यात असलेले, तर त्यामध्ये त्यांची भगवंताची जी शक्ती आहे, भगवंताचे जे अवतार आहेत आणि भगवंताचे जे भक्त आहेत ते सर्व त्याच्यामध्येच इन्क्लूड होतात. पार्षद म्हणजे भगवंताचे जे घनिष्ठ संबंधामध्ये जे आहेत तर ते, आणि परिकर म्हणजे भगवंताच्या ह्याच्यामध्ये भगवंताचे बाकी सर्व संबंधित असलेले सर्व. हरे कृष्ण. आणखी कोणी? ठीक आहे. तर आता आपण शुद्ध भक्तीची लक्षणं हा पहिला अध्याय. तर त्याच्यामध्ये जे 6 आपण मागच्या वेळेस जे धडे आहेत, धड्याबद्दल मी सांगितलं होतं ऑलरेडी, कशा प्रकारे कुठला धडा काय दर्शवतो. तर वाटल्यास तुम्ही त्या पुस्तकावर मार्क पण करू शकता की जे पहिले 6 जे मार्क केले असेल ना कदाचित. जे शुद्ध भक्तीचे लक्षणं काय आहेत हे पहिल्या धड्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर बाकीच्या अवस्था वगैरे ते सर्व आपण डिटेलमध्ये नंतर पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर पहिला अध्याय आपण चालू करत आहे, शुद्ध भक्तीची लक्षणं. तर कुणी माताजी कुणी वाचते? हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हरे कृष्ण. अध्याय 1 शुद्ध भक्तीची लक्षणे. श्रीमद भागवतात 3.29, 12-13 असे सांगितले आहे की श्री कपिल देव आपली माता देवहूती हिला शुद्ध भक्तिमय सेवेच्या लक्षणांविषयी उपदेश करताना म्हणतात, हे माते, जे माझे शुद्ध भक्त असतात आणि ज्यांच्या मनात भौतिक लाभ अथवा तात्विक तर्काची इच्छा नसते, त्यांची मने माझ्या सेवेत इतकी तल्लीन झालेली असतात की त्या सेवेत कार्यरत राहण्याव्यतिरिक्त ते माझ्याकडे अन्य कोणत्याही वस्तूची मागणी करीत नाहीत. माझ्या धामात माझ्या सानिध्यात निवास करण्याचीही याचना ते कधी करीत नाहीत. मुक्तीचे 5 प्रकार असतात, जसे भगवंतांशी एकरूप होणे,
भगवंतांसमवेत एकाच ग्रहावर निवास करणे, भगवंतांसारखे स्वरूप असणे, भगवंतांसमान ऐश्वर्याचा उपभोग करणे आणि भगवंतांचा पार्षद म्हणून त्यांच्या समवेत निवास करणे. भक्त भौतिक इंद्रिय तृप्तीचा त्याग तर करतोच, पण त्याचबरोबर त्याला या 5 मुक्तींपैकी कोणत्याही मुक्तीची इच्छा नसते. तो केवळ भगवंतांची प्रेममय सेवा करण्यातच संतुष्ट असतो. शुद्ध भक्तीचे हेच लक्षण आहे. श्रीमद भागवतात कपिल देवांच्या या वक्तव्यात आपल्याला एका शुद्ध भक्ताच्या वास्तविक स्थितीचे आणि भक्तिमय सेवेच्या प्रमुख लक्षणांचे वर्णन आढळते. श्रील रूप गोस्वामींनी इतर अनेक शास्त्रांतील प्रमाणे उपस्थित करून प्रेममय सेवेची अधिक लक्षणे यापुढे दिलेली आहेत. त्यांनी शुद्ध भक्तीची 6 लक्षणे सांगितलेली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. 1. शुद्ध भक्ती मनुष्यास सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशातून त्वरित मुक्त करते. 2. शुद्ध भक्ती अत्यंत शुभदायक आहे. 3. शुद्ध भक्ती स्वभावतःच आध्यात्मिक सुख प्रदान करते. 4. शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. 5. शुद्ध भक्तीचे आचरण करणारे मोक्षाच्या कल्पनेचाही तिरस्कार करतात. 6. भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध भक्ती हे एकमेव साधन आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत, परंतु शुद्ध प्रेममय सेवा त्यांना सुद्धा आकर्षित करते. याचा अर्थ असा की शुद्ध भक्ती भगवान श्रीकृष्णांपेक्षाही दिव्य रूपाने अधिक शक्तिशाली आहे, कारण ती भगवान श्रीकृष्णांची अंतरंग शक्ती आहे. पुढे वाचू. ओके, हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर जस्ट आपण जे आता शिकलोय ही शुद्ध भक्ती काय आहे, तर त्याची आपण व्याख्या पण आपण बघितली. तर त्याच्याबद्दल आपण 2 लक्ष पण बघितले, स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण. आणि त्यानंतर जे लक्षण त्या डिटेलमध्ये आपण आता या धड्यामध्ये बघणार. त्याच्या अगोदर जे आपण बघितलं त्याच्यापैकी काही प्रश्न विचारू इच्छितो. की पहिला प्रश्न आहे की जर कोणी नवीन भक्त आहे आणि त्यांना दीक्षा घ्यायची आहे, एक शुद्ध भक्त म्हणजे वैष्णव गुरुकडून दीक्षा घ्यायची आहे, तर तो गुरु आहे त्याच्याकडे खूप काही शिष्य आहेत त्या भागामध्ये, आणि त्याला वाटतं की मी जर ह्याच्याकडून दीक्षा घेतली तर मला खूप चांगल्या सुविधा मिळतील, खूप चांगलं नाव मिळेल, आणि खास करून मला चांगली जागा, चांगलं हे पण मिळेल, म्हणजे चांगली पोस्ट पण मिळेल माझ्या दीक्षेनंतर, त्यामुळे मला ह्या गुरुकडून दीक्षा घ्यायची. तर ही म्हणजे ही असं इथं प्रभुपादांनी पण सांगितलं होतं, दीक्षा घेणं महत्वाचं आहे, दीक्षा गुरुकडून घेणं महत्वाचं आहे. तर ही इच्छा काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, कोणी सांगू शकतं का? म्हणजे आपण जे स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण त्याच्यापैकी काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे? हरे कृष्ण प्रभुजी. प्रभुजी, त्या भक्ताला काहीतरी इच्छा आहे की माझं नाव मोठं व्हावं, तर ही पण एक भौतिक इच्छाच आहे की जी शुद्ध भक्तीला अनुकूल नाहीये. दीक्षा घेतली पाहिजे, परंतु दीक्षा घेणं हे महत्वाचं आहे. दीक्षा घेतली पाहिजे, पण त्याची इच्छा आहे की असा गुरु मला निवडावा जो ज्याच्याद्वारे मला चांगलं नाव मिळेल आणि चांगली पोस्ट मिळेल. तर तेच किती ऍक्च्युली ज्ञान कर्मादी अनाहुतम, म्हणजे जे इच्छा, म्हणजे जे खास करून आपण बघतो कृष्णानुशीलनम, आणि अनुशीलन तर आहे, पण प्रॉब्लेम आहे की ते शुद्ध नाहीये, कारण त्याची इच्छा आहे, भौतिक इच्छा आहे. बरोबर आहे. तर हे एक ग्रस्त आहेत, गर्भधारण संस्कार करतात, त्यांना एक कृष्ण भावनामृत मुलगा मिळण्यासाठी किंवा कृष्ण भावनामृत एक संतान मिळण्यासाठी. तर ते शुद्ध इच्छा आहे का नाही? हा, बरोबर आहे. ते संस्कार लावणं हे बरोबर आहे आणि ते असलंच पाहिजे. बरोबर. दुसरं, एक भक्त कालीचा एक फोटो ठेवतात अल्टर मध्ये, जेणेकरून त्यांना चांगलं पैसा मिळेल किंवा त्यांची लोक लोक फॉलोअर मिळतील. ऑफकोर्स हे तर कोणी पण सांगतो. हा, हे शुद्ध आहे, हे शुद्ध नाही. बरोबर आहे. एक भक्त आहे, ते योगासना करतात जेणेकरून त्यांचं शरीर चांगलं ठेवता येईल आणि कृष्ण भावनामृत सेवा चांगलं करता येईल. योगासना करतायत.
अशुद्ध भक्ती. ठीक आहे ठीक आहे. योग्य आहे दोघी. भक्तीसाठी योग्य आहे. अनुकूल आहे. कुणी म्हणताय का अयोग्य आहे किंवा अशुद्ध आहे? नाही अयोग्य. नाही नाही बरोबर अयोग्य आहे. कोण? मग सेवा कशी हा. करणार? हा, तर ऍक्च्युली शरीर चांगलं ठेवण्यासाठी जर आपल्याला ते मदत करत असेल तर आपण ते केलं पाहिजे. प्रत्येकावर अवलंबून आहे वेगवेगळं, पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला भक्तीसाठी पोषक आहेत ते आपण केल्या पाहिजे. जसं इथे योगासनाचं उदाहरण दिलेलं आहे. तर आता आता आपण झोपतोय, प्रभुपाद सांगतात माझे भक्त 24 घंटे कृष्ण भावनामृत करतात. झोपताना पण ते कृष्ण हरे कृष्ण म्हणून झोपतात. आणि झोपण्याचा उद्देश काय आहे? जेणेकरून उद्या दुसऱ्या दिवशी आपण आपलं शरीर तंदुरुस्त होईल सेवा करण्यासाठी किंवा जे काही आपण कार्य करतो ते योग्य मार्गाने करण्यासाठी. झोप झाली नाही योग्य तर दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यामध्ये ते अडथळा येईल किंवा कामामध्ये झोप येईल आणि ते योग्य राहणार नाही. त्यामुळे झोप पण ही एक सेवाच आहे. हे पण एक कृष्ण भावनामृत कार्यच आहे. एक भक्त एकादशी पालन करतायत आणि त्यांना उद्देश आहे की मला एका पुत्राची प्राप्ती व्हावी. नाही, हे अयोग्य आहे. कृष्ण प्राप्तीसाठी जर पुत्राची प्राप्ती केली तर योग्य आहे. काय मोठ्याने बोला गुरुजी. हा कृष्ण हॅलो हा, तर कृष्ण भक्तीसाठी जर तू पुत्राची प्राप्ती कामना केली तर ते योग्य आहे. तर ऍक्च्युली हा ती कामना आहे ती भौतिक कामना आहे. एकादशी भगवंतांना संतुष्ट करण्याकरता करावी. आता हे एक वादविवाद असू शकतो ह्याच्यावर, पण बेसिकली आपण भगवंताला मागू शकत नाही की भगवंता मला असंच यावं म्हणून. जे काही भगवंता तुमच्यासाठी जे काही सेवेसाठी तुमच्या प्रसंगासाठी आम्ही काय करू शकेल त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय माझ्यासाठी चांगलं होईल. मला माहित नाही माझ्यासाठी काय चांगलं आहे. एक भक्त आजची प्रार्थना करतो भगवंतांना भागवतामध्ये की भगवंता माझ्यासाठी चांगलं काय आहे मला कळत नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे, तर तुम्हीच मला द्या जे माझ्यासाठी चांगलं राहील, माझ्या भक्तीसाठी पोषक राहील. तर एक भक्त होते ते दीक्षित भक्त आहेत, पती पत्नी दोघं पण, आणि खूप मोठ्या पोस्टवर आहेत पण त्यांना संतान झालं नाही. त्या प्रभूजींचं ऑपरेशन झालं त्यामुळे त्यांना संतान झालं नाही. आणि आज स्थिती अशी आहे दोघं पण भक्त आहेत दीक्षित आहेत, पण त्या माताजी भक्तीमध्ये नाही आहेत. म्हणजे ऑफकोर्स माताजी एकदम बाहेर निघून गेल्यात आणि प्रभूजी पण माताजींच्या मुळे आज म्हणजे खूप टच निघून गेलेला आहे. तर म्हणजे त्यांना एवढं दुःख झालं की ते भक्तीमधून बाहेर निघून गेले, आता भक्तांच्या दूर निघून गेले. तर असं झालेलं आहे. त्यामुळं आता ठीक आहे, आता नाही झाले संतान नाही झाले किंवा होणार नाही असं कळलं त्यांना, ठीक आहे, पण त्यासाठी भक्तीच त्याग केला पूर्ण हे योग्य नाहीये. त्यामुळं पुन्हा हे मग आपल्या भौतिक इच्छेमध्येच हा निघून जातो. त्यामुळे ऍक्च्युली खूप म्हणजे आपल्याला संघामध्ये असलं पाहिजे की, कारण जे जीवनामध्ये घडतंय त्याला आपण कसं बघायला पाहिजे. त्यासाठी काउन्सिलरशी संबंध असणे, भक्तांशी संबंध असणे योग्य आहे, महत्वाचं आहे. नाहीतर आज आपण एवढे शुद्ध नाहीये की आपल्याला भगवंत हृदयातून प्रेरणा देतील आणि आपल्याला कळेल की काय चांगलं काय वाईट आहे. हे शुद्ध भक्ती करणं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, आचार्यांनी सांगितलेलं आहे, आणि ते कसं करायचं त्यासाठी आपल्या मार्गदर्शन मिळणं महत्वाचं आहे. तर ठीक आहे, तर हे 4-5 गोष्टी मी जस्ट बघितल्या होत्या. तर तर प्रभुपाद सांगतात की इंद्रियाचा स्वामी आहे, ऋषिकेश आहे भगवंत, आणि सर्व काही त्यांच्या सेवेमध्येच लावलं पाहिजे. त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या परवानगीनच आपण जो मालक आहे तो मालकाच्या परवानगीनेच सगळं काही सेवक वापरतो. त्याचप्रमाणे भगवंताचेच हे सर्व आहे. भगवंताच्या आदेशानुसार आणि त्यांच्या
परवानगीनुसारच आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. ओके. तर क्लेशाग्नी आता पहिला जो आपण बघणार आहोत क्लेशाग्नी. तर तर भगवंत सर्वाकर्षक आहेत, पण शुद्ध भक्ती भगवंताला पण आकर्षित करते. असं हे शुद्ध भक्तीचं लक्षण आहे. शुद्ध भक्ती जी आहे ही सर्वाकर्षक कृष्णाला आकर्षित करते. त्यामुळं शुद्ध भक्ती एवढी शक्तिशाली आहे. भगवंतापेक्षा ती श्रेष्ठ आहे, कारण ती भगवंताची शक्ती आहे, आंतरिक शक्ती आहे. त्यामुळे शुद्ध भक्ती भगवंताला आकर्षित करते. तर 5 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, पण भगवंताचे भक्त या 5 प्रकारच्या मुक्तीला कदापि ते स्वीकारत नाही आणि इच्छा पण करत नाही. तर 5 प्रकारच्या मुक्ती काय आहेत? तर सायुज्य. कोणाला माहिती आहे 5 प्रकारच्या मुक्तींचं नाव? हो प्रभूजी. सालोक्य, सारूप्य, सारूप्य, सालोक्य, सायुज्य, सारूप्य, सार्ष्टी, सारूप्य, सामीप्य, सामीप्य. बरोबर. सायुज्य म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? दुसरं कोणी आणखी? भगवंतासोबत राहणे. नाही. भगवंतासोबत राहण्याला काय म्हणतात, कोणी सांगू शकतं का? सामीप्य. सालोक्य. सालोक्य. सामीप्य. नाही. सामीप्य म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे आहे. सामीप्य. निवास करणे. आणि भगवंताच्या सामीप्य म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे, बरोबर आहे. दुसरं सायुज्य म्हणजे काय? भगवंताच्या विलीन होणे. ब्रह्मन जे म्हणतात मुक्ती म्हणतात, ब्रह्मन मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणतात त्याला. तर ब्रह्मन जे भगवंतापासून आलेली जी आहे तर त्याच्यामध्ये विलीन होणे, त्याला सायुज्य म्हणतात. सालोक्य म्हणजे काय? भगवंताच्या श्लोकामध्ये वास करणे. भगवंत लोकांमध्ये वास करणे, बरोबर. भगवंताचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये जाऊन वास करणे, त्याला सालोक्य म्हणतात. सारूप्य म्हणजे काय? भगवंतांसारखे रूप मिळवणे. भगवंतासारखेच रूप असणे, बरोबर, सारूप्य. आणि सारष्टी, भगवंतांसारखं ऐश्वर्य प्राप्त करणे. बरोबर, भगवंतासारखे ऐश्वर्य. ते 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. पण भगवंताचे भक्त अजिबात त्याला म्हणजे तुच्छ मानतात. हे ना अजिबात त्यांना, कारण स्वतःसाठी मला काहीतरी मिळावं, स्वतःला श्रेष्ठपणा व्हावा, यासाठी अजिबात इच्छा नसते. त्यामुळे आपण त्याच्या दूर राहतो. त्यामुळे कृपा लिहिता येते 5 मुक्तींपैकी कोणत्याही मुक्तीची इच्छा नसते. भक्त भौतिक इंद्रियाचा त्याग करतोच, पण या 5 मुक्तीला पण तो मानत नाही. तो केवळ भगवंताची प्रेममय सेवा करण्यातच संतुष्ट असतो. शुद्ध भक्तीचे हेच लक्षण आहे. प्रेममय सेवा खूप महत्वाची. आता आपण जप करतोय, रोज नामजप करतोय, तो नामजप रूपात सांगतात शुद्ध भावनेनं 16 गुड राऊंड्स म्हणजे चांगले माळा केल्या पाहिजे. ते पण आहे प्रेममय सेवा, लव्हिंग डिव्होशनल सर्व्हिस. म्हणजे प्रेमाने आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. जसं एक देवानंद स्वामी ते सांगतात की आपण जो हरिनाम जप करत आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण जप करताना आपण एवढं म्हणजे प्रेम वाटलं पाहिजे की आपण भगवंताचं नाम जप करतोय. किती विरळ आहे ही शुद्ध भक्ती मिळणं. आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध भक्ती करणं आणखी दुर्लभ आहे. आणि जर आपण ह्या प्रामाणिक शिष्य परंपरेत करत आहोत तर ते अशा एवढ्या दुर्लभ भक्तीमुळे आपल्याला नामजप मिळालेला आहे. कितीतरी भक्तांना नाम मिळवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागले. रामानुजाचार्य सारख्या भक्तांना 17 वेळेस गुरुच्या कडे जावं लागलं आणि त्यांना मागावं लागलं, मला मंत्र द्या. आणि जेव्हा त्यांनी मंत्र दिला 18व्या वेळेस, आणि त्यानंतर तो मंत्र त्यांनी सगळ्या लोकांना दिला. तर
ओम नमो नारायण आहे. तर त्यामुळे तो सर्वांना दिला आणि ते म्हणले की या मंत्र जपाने तुमच्या सर्वांचा उद्धार होईल. तर गुरुनी सांगितलं होतं हा मंत्र फक्त शुद्ध जो कोणी आहे त्यांनीच जप करायचा असतो. जो त्याच्यामध्ये भौतिक इच्छा आहे, भौतिक लाभाची इच्छा आहे, त्याला हा हा मंत्र नाही देणार आहे. रामानुचार्यांना मंत्र द्या म्हणून भगवंतांनी सांगितलं होतं श्रीरंगामध्ये जेव्हा त्यांचे गुरु गेले होते तेव्हा. पण ते म्हणले मला त्याची परीक्षा घ्यायची. 17 वेळेस त्यांनी नामजप त्यांनी परीक्षा घेतली आणि नंतर शेवटच्या वेळेस त्यांनी त्यांना मंत्र दिला आणि तो मंत्र ते म्हणले कोणालाच देऊ नको हो. हा कारण भौतिक जगामध्ये आज लोक सगळे भौतिक इच्छा आहे आणि भौतिक कामना आहे. त्यामुळं हा मंत्र जप करण्यासाठी कुणी लायकीचं नाहीये असं त्यांनी सांगितलं. पण त्यांना वाटलं अरे आज भौतिक जगामध्ये एवढे लोक दुःखामध्ये आहेत आणि त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना माहित नाही जीवनाचा उद्देश. मी काय करतो सगळ्यांना हा मंत्र देतो. ते म्हणले जर तू हा मंत्र कुणाला दिलास आणि तो शुद्ध नसेल तर तुला नरकात जावं लागेल. तर त्याला ते माहित होतं. तरी पण त्यांनी सगळ्यांना मोठ्यानं उपदेश केला की जर तुम्हाला जीवनामध्ये खरंच सुख मिळत असेल तर रोज ह्या मंत्राचा जप करा. आणि हा आवाज गुरुला गेला. गुरु म्हणला अरे हा रामानुचारी असं का केलं त्यांनी केलं. तर जेव्हा त्यांना वापस बोलवलं त्याला म्हणले त्याच्यावर एवढा राग काढला होता त्यांनी. तर त्यांनी माफी मागितली. माफ करा म्हणे मला वाटलं की हा जो मंत्र आहे तो सर्वांना मिळावा. आज ते लोक सगळ्या उद्धार गेला. मी जर नरकात गेलो त्यांची सगळे पाप मी घेईल, मी नरकात जाईल पण त्यांचा सगळ्यांचा उद्धार होईल. असं त्याचं एवढं बोलणं ऐकून गुरुचं हृदय पिघळलं. ते म्हणला मी गुरु नाहीये, मी तुझा शिष्य आहे आणि तू माझा गुरु आहेस. तर ध्रुव महाराजांना 6 महिने तपश्चर्या केल्यानंतर भगवंत दर्शन झालं आणि तेच दर्शन आज आपण भगवंताच्या नामानुसार आपण घेऊ शकतो. नाम रूप गुण लीला. तर नावामुळं नाम रूप गुण लीला सर्व काही त्याच्यामध्ये आहे नावामध्ये. अशा प्रकारे नाव आपल्याला मिळालेलं आहे, प्रामाणिक संप्रदायामध्ये मिळालेलं आहे. त्याचा आपण शुद्धतेनं नामजप केला पाहिजे. त्यामुळं प्रभुपाद सांगतात प्रेममय सेवा म्हणजे काय. नाम पण सेवा आहे. नाम सेवा आहे. जे 16 माळा आपण करतोय तो नाममय सेवा आहे. त्यामुळे आपण शुद्धतेनं करायचा प्रयत्न करायचा आहे. विचार येतात ते बाजूला ठेवायचे. राधानाथ स्वामी सांगतात कशा प्रकारे जर आपण प्रामाणिक आहोत भक्तीमध्ये हे कसं ठरवायचं. खास करून प्रामाणिक जप करतोय हे कसं ठरवायचं. जेव्हा विचार येतात तेव्हा ते आपण बाजूला ठेवतोय का नाही. जे विचार येतात त्याला आपण वाव देतोय तर त्याला आपण बाजूला ठेवतोय. प्रेममय सेवा म्हणजे काय की आपण भगवंताला दाखवायचं की तुम्हीच माझ्यासाठी आहेत. म्हणजे आपण जेव्हा जप करतोय तेव्हा भगवंताचीच पूर्ण आपण वेळ दिला पाहिजे. भगवंतासाठी म्हणजे जप हाच विधी केला पाहिजे. बऱ्याच वेळेस हे म्हणजे एकाच वेळेस 3-4 गोष्टी नाही करायच्या. बऱ्याच वेळेस असं सांगितलं होतं की ड्रायव्हिंग करताना पण भक्त जप करतात किंवा फोन अटेंड करताना पण जप चालू आहे आणि फोन पण चालू आहे. तर प्रेममय म्हणजे काय एक व्यवसायात्मिका बुद्धी एक करू नंदना. जेव्हा जप करतो तेव्हा जप, जेव्हा सेवा करतो सेवा. अशा प्रकारे जर आपण केलं तर प्रेममय सेवा ती होईल. तर अशा प्रकारे आहे. आणि त्यानंतर क्लेशाग्नी. क्लेशाग्नी म्हणजे हे 6 प्रकारचे जे लक्षण आहेत तर ते सांगितलेले आहे. क्लेशाग्नी म्हणजे आपल्या भौतिक जे दुःखातून लगेच त्याची मुक्ती करणे. तर अशा प्रकारे 6 शुभदा, क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुताग्रत आणि सुदुर्लभा आणि सांदानंद विषितात्मा आणि श्रीकृष्णाकर्षणी. अशा प्रकारचे हे 6 लक्षण सांगितले शुद्ध भक्तीचे. तर एक आता आपण बघणार आहोत. क्लेशाग्नी. तर क्लेशाग्नी कोणी वाचते का. वाचू का प्रभूजी मी. हा यस प्रभूजी. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मनुष्याने इतर सर्व धर्मांचा त्याग करून केवळ त्यांना शरण जावे. भगवान श्रीकृष्ण असे वचनही देतात की ते आपल्या शरणागतांचे सर्व पापांच्या प्रतिक्रियांपासून रक्षण करतात. श्लोक कुठला आहे हा. सर्व धर्मांपरित्यज्य सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. बरोबर. हा यस प्रभूजी वाचा. हो, ते आपल्या शरणागतांचे सर्व पापांच्या प्रतिक्रियापासून रक्षण करतात. श्रील रूप गोस्वामी सांगतात की या जन्मातील आणि पूर्वजन्मातील पापांच्या प्रतिक्रियांमुळे
आपल्या जीवनात दुःखे येत असतात. साधारणपणे असे समजले पाहिजे की अज्ञानापोटी मनुष्य पापकृत्य करीत राहतो, परंतु केवळ अज्ञानाचे कारण दाखवून तो पापांच्या फळापासून मुक्त होऊ शकत नाही. पापकृत्ये दोन प्रकारचे असतात: पूर्वीच परिपक्व झालेली आणि अद्याप परिपक्व न झालेली. वर्तमानात आपण भोगत असणाऱ्या क्लेशांना कारणीभूत असलेली पापकृत्ये परिपक्व म्हणून ओळखली जातात. आपल्यामध्ये जी अनेक पापकृत्ये साठलेली आहेत आणि ज्यांचे क्लेश आपल्याला अद्याप भोगावे लागलेले नाहीत, त्यांना अपरिपक्व म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याने अनेक अपराधी कृत्ये करूनही त्याला अद्याप अटक झालेली नसेल. ज्यावेळी त्याचे पापकृत्य उघडकीस येते त्यावेळी त्याला अटक होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपण केलेल्या काही पापकर्माचे फळ म्हणून आपल्याला भविष्यकाळी क्लेश भोगावे लागणार असतात, आणि काही परिपक्व पापकर्मासाठी मात्र आपण वर्तमानातच क्लेश भोगत असतो. अशा प्रकारे पापकृत्य आणि त्यांच्या जोडीला असणारे क्लेश यांची जणू काही एक शृंखलाच असते, आणि बद्ध जीव एकामागून एक असे अनेक जन्म या पापांची फळे भोगत राहतो. त्याने पूर्वी केलेल्या पापांचे फळ त्याला वर्तमान जीवनात मिळत असते, आणि तो आपल्या भविष्यातील जन्माकरिता अधिक क्लेश या जन्मीच निर्माण करीत असतो. ज्यावेळी मनुष्यास एखादा असाध्य रोग जडलेला असतो, गुंतागुंतीचे खटले त्याच्यावर लादलेले असतात, त्याचा जन्म नीच आणि भ्रष्ट कुटुंबात होतो, किंवा तो अत्यंत अशिक्षित कुरूप असतो, त्यावेळी त्याच्या या सर्व अवस्था म्हणजे परिपक्व पापकृत्यांची उदाहरणे होत. पूर्वजन्मी केलेल्या अनेक पापांची फळे आपण हरे कृष्ण. हा, नंतर आणखी कोणी माताजी पैकी कोणी एक वाचू, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी. हा, कोणी एक माताजी. हरे कृष्ण. वाचू का पुढे? हा, येस. हरे कृष्ण. त्याने पूर्वी केलेल्या पापांचे फळ त्याला वर्तमान जीवनातच मिळत असते, आणि तो आपल्या भविष्यातील जन्मांकरता अधिक क्लेश या जन्मीच निर्माण करीत असतो. ज्यावेळी मनुष्यास एखादा असाध्य रोग जडलेला असतो, गुंतागुंतीचे खटले त्याच्यावर लादलेले असतात, त्याचा जन्म नीच आणि भ्रष्ट कुटुंबात होतो, किंवा तो अत्यंत अशिक्षित कुरूप असतो, त्यावेळी त्याच्या सर्व अवस्था म्हणजे परिपक्व पापकृत्यांची उदाहरणे होत. पूर्वजन्मी केलेल्या अनेक पापांची फळे आपण वर्तमान काळात भोगत असतो, आणि वर्तमान काळात केलेल्या पापकृत्यांचे फळ आपण भविष्यात भोगणार असतो. परंतु जर आपण कृष्ण भावनेचा अंगीकार केला तर या सर्व पाप फळांची प्रतिक्रिया आपण त्वरित थांबवू शकतो. त्याचे प्रमाण म्हणून श्री गोस्वामींनी भागवतातील 11.14.19 हा श्लोक उद्धृत केलेला आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, प्रिय उद्धव, माझी भक्ती दगदगत्या अग्नीप्रमाणे आहे. ज्याला अगणित इंधन पुरविले तरी तो जाळून ते भस्मसात करतो. त्याचे तात्पर्य असे की ज्याप्रमाणे एखाद्या दगदगत्या अग्नीमध्ये कितीही इंधन ओतले तरी तो त्याची राख करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांची केलेली भक्तिमय सेवा सर्व पापकृत्यांचे इंधन जाळून नष्ट करते. उदाहरणार्थ, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला असे वाटत होते की युद्ध करणे हे पाप आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आज्ञा देऊन त्याला युद्ध करण्यात प्रवृत्त केले, आणि अशा प्रकारे युद्ध करणे त्याची हीच एक भक्तिमय सेवा ठरली, म्हणून अर्जुनाला कोणत्याही प्रकारच्या पापांचे फळ भोगावे लागले नाही. या संदर्भात रूप गोसावी आणखी श्लोक उद्धृत करतात. त्या श्लोकात भागवतम 3.33.6 माता देवहूती आपला पुत्र कपिल देव यांना म्हणते, हे प्रभू, पुत्राचे मांस खाणाऱ्यांच्या कुळात जन्मलेल्या मनुष्याने देखील एकदाही भगवंतांच्या पवित्र नामाचे उच्चारण केले, त्यांचे कीर्तन केले, लीलांचे श्रवण केले, त्यांना प्रणाम केला किंवा त्यांचे स्मरण केले तर तो वेदोक्त यज्ञकर्मे करण्यास पात्र होतो. मग परमपुरुष भगवंतांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेणाऱ्या मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काय सांगावे? असे असताना हे कसे शक्य आहे की जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण कृष्ण भावनेने रत आहे तो अद्याप शुद्ध झालेला नाही? ते कदापि शक्य नाही. जो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये रत आहे आणि भक्तिमय सेवा करीत आहे तो निश्चितच सर्व प्रकारच्या भौतिक पापकृत्यांच्या दुष्टांपासून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. भक्तिमय सेवेमध्ये पापकृत्यांच्या सर्व पानं नष्ट करू शकेल अशी शक्ती असते. तरी देखील भक्त आपल्या हातून एकही पाप घडू नये याविषयी सदैव सतर्क असतो, आणि एक भक्त या नात्याने हा त्याचा एक विशेष गुण ठरतो. अशा प्रकारे श्रीमद भागवतात सांगितले आहे की भक्तिमय सेवा करणारा मनुष्य श्वानभक्ष कुटुंबात जन्मलेला असूनही वैदिक कर्मकांडे करण्यास पात्र ठरू शकतो.
या वाक्यामध्ये असाही एक अर्थ लपलेला आहे की वास्तविक श्वपच कुत्र्याचे मांस खाणाऱ्या कुटुंबात जन्मलेली व्यक्ती सर्वसाधारणपणे यज्ञ करण्यास पात्र नसते. ज्या लोकांना वैदिक शास्त्रातील कर्मकांडे करण्याची आज्ञा देण्यात आलेली आहे त्यांना ब्राह्मण असे म्हणतात. जोपर्यंत व्यक्ती ब्राह्मण होत नाही तोपर्यंत तो हे विधी करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा ब्राह्मण कुटुंबात जन्म होतो अथवा एखादी व्यक्ती श्वानभक्षक कुटुंबात जन्म घेते याचे कारण केवळ तिचे पूर्वजन्मातील कर्मच होय. जर एखाद्या व्यक्तीचा चोपच कुटुंबात जन्म झाला असेल तर याचा अर्थ असा की त्याच्या पूर्वजन्मात सर्व कृत्ये ही पापमय समजली पाहिजेत. अशा व्यक्तीने देखील भक्तिमय सेवेचा मार्ग स्वीकारला व हरे कृष्ण महामंत्र जप सुरू केला तर ती वैदिक कर्मकांडे करण्यास पात्र होते. याचा अर्थ असा होतो त्याचे सर्व पाप कृत्ये व त्या पाप कृत्यांच्या प्रतिक्रिया नष्ट झालेल्या असतात. हरे कृष्ण. हरी बोल. धन्यवाद. प्रभूजी कोणी हरी वाचू? प्रभूजी आम्ही वाचतो. हरे कृष्ण प्रभूजी वाचू का? प्रभूजी पद्म पुराणात असे म्हटले आहे की पापाचे 4 परिणाम असतात. पहिला, जो परिणाम अद्याप पूर्णपणे परिपक्व झालेला नाही. दुसरा, जो परिणाम बीज रूपात आहे. तिसरा, जो परिणाम पूर्णपणे परिपक्व झाला आहे. आणि चौथा, जो परिणाम जवळजवळ परिपक्व झाला आहे. असे म्हटले आहे की ज्या व्यक्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या सेवेत मग्न होतात त्यांच्या जीवनातील हे 4ही परिणाम नष्ट होतात. जवळजवळ परिपक्व परिणाम याचा अर्थ असा आहे की हे क्लेश सध्या आपण भोगत असतो आणि ज्या परिणामांना बीज म्हटले जाते त्यांचे परिणाम आपल्या हृदयामध्ये बीज रूपाने असतात. संस्कृत शब्द कूटम याचा अर्थ असा आहे की हे परिणाम बीज उत्पादन अथवा एका बीजाचा परिणाम निर्माण करण्यास जवळजवळ तयारच असतात. ज्या पाप कृत्यांचे बीजारोपण अद्याप झालेले नसते ते अपरिपक्व परिणाम होत. पद्मपुराणातील या वाक्यातून आपण असे समजले पाहिजे की भौतिक प्रदूषणाची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असते. तिचा आरंभ, तिच्या प्रक्रिया, तिचे परिणाम आणि एखादी व्यक्ती क्लेश रूपाने तिचे परिणाम कसे भोगते ही एक मोठी श्रृंखला आहे. ज्यावेळी मनुष्याला एखादा रोग होतो त्यावेळी कधी कधी त्या रोगाचे निश्चित कारण समजणे अत्यंत कठीण असते. ते कारण कुठून उत्पन्न झाले आणि ते कसे वाढत आहे हे जाणून घेणेही शक्य नसते. मात्र त्या रोगाचा परिणाम किंवा क्लेश अचानकच उद्भवत नाहीत, त्याला बराच अवधी लागतो. उदाहरणार्थ वैद्यकीय शास्त्रामध्ये केवळ प्रतिबंध म्हणून डॉक्टर रोग्याला इंजेक्शन देतो जेणेकरून त्या रोगाचा संसर्ग अधिक वाढणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या सर्व पापाच्या प्रतिक्रियाची वृद्धी थांबविण्याचा एकमेव उपाय म्हणजे कृष्ण भावनेत रत होणे हा होय. या संदर्भात सुखदेव गोस्वामी भागवतामध्ये 6.2.17 अजामिळाचे उदाहरण देतात. अजामिळ एका वेश्येने त्याला पूर्णपणे भ्रष्ट केले. अनेक पापकृत्ये करूनही जीवनाच्या अंती मात्र केवळ नारायण म्हणजे श्रीकृष्ण असे नाम घेऊन तो वाचला. सुखदेव गोस्वामी सांगतात की पापाच्या प्रतिक्रिया नष्ट करण्यासाठी तपश्चर्या करणे, दान देणे, वैदिक कर्मकांडे करणे या विधीची शिफारस केली जाते. परंतु या विधी करूनही एखादा मनुष्य हृदयातील पापबीजांचे उच्चाटन करू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी याच विधीचे प्रतिपादन केले आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जोपर्यंत एखादी व्यक्ती कृष्ण भावनेचा अवलंब करीत नाही तोपर्यंत ती पापकर्माच्या फळापासून 100% मुक्त होऊ शकत नाही. पुढे वाचायचे प्रभूजी. हरे कृष्ण. वाचा हरे कृष्ण. वैदिक कर्मकांडे करून, दान करून एखादी व्यक्ती पापकृत्याच्या फळापासून काही काळासाठी मुक्त होऊ शकते, परंतु दुसऱ्या क्षणी तो अधिक पापकृत्यामध्ये गुंतली जाते. याचे उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती मैथुनाच्या अतिरेकामुळे गुप्त रोगांना बळी पडू शकते व त्यामुळे तिला अतिशय वेदनाकारक वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात आणि त्यानंतर ती काही काळासाठी रोगातून मुक्त होते. तथापि ती व्यक्ती आपल्या हृदयातून काम वासनेचे समूळ उच्चाटन करू शकत नसल्यामुळे पुन्हा गुप्त रोगाला बळी पडते. वैद्यकीय उपचार गुप्त रोगासारख्या क्लेशापासून काही काळापुरती मुक्तता देऊ शकतात,
परंतु जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला मैथुन जीवनाचे घृणास्पद स्वरूप जाणून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येत नाही, तोपर्यंत तिला अशा प्रकारच्या वारंवार येणाऱ्या क्लेशापासून वाचविणे अशक्यप्राय असते. त्याचप्रमाणे वेदोक्त कर्मकांडे, दान इत्यादी गोष्टी काही काळासाठी आपल्याला पापी जीवनापासून वाचवू शकतात, पण जोपर्यंत आपले हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला तीच पापकृत्ये वारंवार करावी लागतात. श्रीमद भागवतात हत्तीचेही एक उदाहरण दिलेले आहे. हत्ती एखाद्या सरोवरात उतरून व्यवस्थितपणे स्नान करतो व आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ करतो. त्यानंतर काठावर येताच तो तेथील धूळ घेऊन तिने आपले शरीर माखून घेतो. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे प्रशिक्षण न मिळालेला मनुष्य पाप करण्याच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. तसेच योग साधना, तात्विक तर्कवाद किंवा कर्मकांडीय कर्मे इत्यादी साधनेही त्याला पाप वासनेच्या बीजापासून मुक्त करू शकत नाहीत. केवळ भक्तिमय सेवेत रत झाल्यानंतर ही गोष्ट साध्य होऊ शकते. या संदर्भात वाचायचं प्रभूजी. प्रभूजी आणखी एक माताजी एक मिनिट, माताजी कोणी वाचेल आता शेवटचा हरे कृष्ण प्रभूजी. कोणी एक माताजी वाचेल का? हरे कृष्ण प्रभूजी. हा यस माताजी वाचेल. श्रीमद भागवतात हत्तीचे हे एक उदाहरण दिलेले आहे. हत्ती एखाद्या सरोवरात उतरून व्यवस्थितपणे स्नान करतो व आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ करतो. त्यानंतर काठावर येताच तो तेथील धूळ घेऊन तिथे आपले शरीर माखून घेतो. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे प्रशिक्षण न मिळालेला मनुष्य पाप करण्याच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. तसेच योग साधना, तात्विक तर्कवाद किंवा कर्मकांडीय कर्मे इत्यादी साधनेही त्याला पाप वासनेच्या बीजापासून मुक्त करू शकत नाही. केवळ भक्तिमय सेवेत रत झाल्यावरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. या संदर्भात श्रीमद भागवतात 4.22.39 आणखी एक प्रमाण प्रस्तुत करण्यात आले आहे. यामध्ये सनत कुमार असे म्हणतात, हे राजन, मनुष्याचा मिथ्या अहंकार अतिशय बलशाली असतो आणि तो त्याला जणू दोरखंडाने जखडून टाकावे त्याप्रमाणे या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतो. केवळ भगवत भक्तच कृष्ण भावनेच्या बळावर हा शक्तिशाली दोरखंड अगदी सहजपणे कापून काढू शकतात. तथापि कृष्ण भावनेचा आश्रय न घेता श्रेष्ठ योगी अथवा कुशल कर्मकांडी होण्याचा प्रयत्न करणारे लोक भक्तांसारखी आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत. म्हणून कृष्ण भावना भावित कार्य करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. कारण अशा कर्तव्य चरणाद्वारेच तो मिथ्या अहंकार रूपी दृढ ग्रंथी छेदू शकतो तथा विषयी कार्यापासून मुक्त होऊ शकतो. मिथ्या अहंकाराच्या ग्रंथींचे मूळ कारण म्हणजे अज्ञान. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूपाविषयी अज्ञानात असतो तोपर्यंत त्याचे आचरण चुकीचे असते आणि त्यामुळे तो भौतिक प्रदूषणामध्ये गुंतत जातो. कृष्ण भावनेचा अंगीकार केल्यावर ही वास्तविक ज्ञानाची उणीव भरून काढता येते. त्याचे प्रमाण पद्मपुराणात खालील प्रमाणे दिले आहे. कृष्ण भावनेत केलेली शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे पूर्ण ज्ञान होय. या ज्ञानाची तुलना एका धगधगत्या वनव्याशी केली जाते, ज्यामध्ये वासना रूपी अशुभ सर्पांना जाळून मारले जाते. या उदाहरणाचे तात्पर्य असे की ज्यावेळी अरण्यामध्ये मोठा वणवा भडकतो त्यावेळी तो आपोआपच अरण्यातील सर्व सर्पांना मारून टाकतो. अरण्यातील भूमीवर अनेकानेक सर्प असतात आणि ज्यावेळी तेथे वणवा भडकतो त्यावेळी तो वाळलेले गवतही जाळून टाकतो आणि त्याचबरोबर त्या सर्पांवरही आक्रमण करतो. चतुष्पाद पशु वणव्यापासून दूर पळून जाऊ शकतात अथवा निदान पळण्याचा प्रयत्न तरी करू शकतात, परंतु सर्प मात्र त्वरित मारले जातात. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचा धगधगता अग्नी इतका प्रखर असतो की त्यामुळे अविद्या रूपी सर्पांचा त्वरित मृत्यू होतो. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर क्लेशाग्नीमध्ये आपण बघत आहोत कशा प्रकारे श्री रूप गोस्वामींनी त्याच्यावर ऍक्च्युअली श्लोक दिलेले आहेत आणि प्रत्येक श्लोकाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी भागवतामधून, पद्मपुराणमध्ये अशा वेगवेगळ्या शास्त्रातून जे काही ते बोलेत त्याला वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी रेफरन्स पण दिलेला आहे, जेणेकरून जसं लॉ मध्ये पण कोर्टामध्ये पण ते वेगवेगळे श्लोक देतात, वेगवेगळे त्यांचे हे संदर्भ असतात, जेणेकरून जो तो मत मांडत आहे तो योग्य आहे का नाही ते समजून काढण्यासाठी. त्याचप्रमाणे त्यांनी जे शुद्ध भक्तीबद्दल जे काही सांगितलेलं आहे तर ते समजून देण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रांद्वारे
त्याचा उद्देश त्याचं ते ठाम बनवत आहेत, जे काही ते पॉइंट सांगत आहेत. तर इथे खास करून भागवतामध्ये आणि पद्मपुराणमधून संदर्भ त्यांनी दिलेला आहे. तर 3 प्रकारचे भक्तांबद्दल सांगितलेले आहे. कशा प्रकारे एक तर भक्त नित्यसिद्ध असतात, दुसरी साधना सिद्ध आणि आपण साधक. तर जे भक्ती करत आहेत, जे नवसिका भक्तीपासून हळूहळू वाढत पुढे जात आहेत. नित्यसिद्ध म्हणजे काय, तर जे शाश्वत म्हणजे भगवंताच्या धामामधून आलेले आहेत, त्याच स्तरावर ते आहेत. आणि साधना सिद्ध म्हणजे जे त्या स्तरावर भक्ती करत करत वाढत गेले, तर त्यांना साधना सिद्ध. आणि जे साधक आहेत ते आपण नवसिका भक्त, जे साधना करत भक्ती करत आहेत. पण आपण ह्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे, म्हणजे श्री गोस्वामी सांगतात की आपण जे काही कार्यक्रम केले पाप पहिल्यांदा, त्याच्यातून आपल्याला लगेच आता सगळं त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी असं भक्त इच्छा करत नाहीत. आणि त्यांनी आपण म्हणजे तीव्रतेनं भक्ती करायची इच्छा ठेवली पाहिजे. जरी आपल्या भक्तीमध्ये काही अडथळे आली तरी पण त्या अडथळ्याला सामोरे जात भक्ती करणं हे महत्वाचं आहे. प्रभुपाद सांगतात कशा प्रकारे आपण आपल्या गुरुकडे गेलं पाहिजे, जो भगवंताचा प्रतिनिधी आहे, आणि त्यांना शरण जाऊन त्यांची दीक्षा घेतली पाहिजे त्यांच्याकडून. आणि तेव्हा आपण आपल्या या पूर्व केलेल्या पाप कर्माचे फळ आपण त्याच्यातून जाऊ शकतो. तर ते सांगतात कशा प्रकारे आपण लगेच आपण जेव्हा शरणागत जातो, आता जेव्हा दीक्षा झाली म्हणजे शरणागत झालो असं झालं का, तेव्हा आपल्याला लगेच आपण मुक्त झालो का? तर नाही, ऍक्च्युली ते हळूहळू आपण मुक्त होतो. प्रभुपाद सांगतात का हळूहळू मुक्त होतो का लगेच आपण मुक्त होतो? तर प्रभुपाद सांगतात ह्याच्यामध्ये की जेव्हा भक्त शरणागत होतो, भगवंताला प्रार्थना करतात, भगवंत त्याचे पापकर्माचे जे काय आहेत पापकर्म, तर ते भगवंत त्याचे हे त्यांच्यावर घेतात. आणि त्याचा जो कोटा आहे, त्याचा जो ते जे पापकर्म आहे, तर ते अशा प्रकारे आपल्याला देतील की ज्याद्वारे आपल्याला भक्ती चांगली करता येईल. जसं कोणाचा मोठा ऍक्सिडेंट व्हायचा होणार होता, पण छोटासा काहीतरी बोट कापलं भाजी कापताना वगैरे असं, तर ते भगवंताच्या सानिध्यामध्ये जे काही करायचं आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये. कारण भक्ती केल्यानंतर भगवंत त्याचा हे घेतात, चार्ज घेतात. भगवंताच्या भक्तांच्या मनामध्ये काय आहे, जरी त्यांनी काही पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती जर ठेवली असेल मनामध्ये, तर भगवंत ते नाश करतात. जर भगवंताचे भक्त भगवंताला शरण गेले तर. नाहीतर जोपर्यंत आपण पूर्ण शुद्ध होत नाहीये तोपर्यंत थोडं का होईना या भौतिक जगामध्ये आपण इच्छा आहे की भोग करण्याची. तर त्यामुळे सांगितलं की भगवंत अशी आपल्या जीवनामध्ये परिस्थिती घडवतात की ती आपली जी इच्छा आहे ती पूर्ती होईल. जसं ध्रुव महाराजांची इच्छा होती की मला असं राज्य मिळावं की जे माझ्या आजोबाच्या मोठं व्हावं. पण जेव्हा त्यांना भगवंताची कृपा मिळाली तेव्हा ते म्हणले मला हे तुटलेल्या काचेची जशी स्थिती असते तसं मी तुम्हाला एक हिरा मोती मागायला पाहिजे होतं, मी तुम्हाला एक काचेच्या तुकड्याची मागणी केली आहे, तर मला माफ करा, मला ते नकोय, मला मोठं राज्य नकोय, काही नकोय. पण भगवंतांनी त्याची पूर्ती केलेली. तर
तर भक्तामध्ये जे काही होतं, तर असं नाही की ते त्यांच्या कर्माच्या नुसार त्यांना व्हायला लागले. खास करून जे प्रामाणिक भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये जे काही घटना घडतात किंवा दुःख घडतात, तर ते भगवंताची एक कृपा आहे. तर ते नुकंपाम जो श्लोक आहे तो त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात की भगवंत हे टोकन देतात. ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये दुःख काय आहे तर प्रभुपाद इथे लिहितात, दुःख एकाच मूळ आहे, आपल्यामध्ये अविद्या आहे. अविद्यामुळे सगळे दुःख आहेत. अविद्यामुळे काय होतंय की मग भौतिक इच्छाचं बीज येतं आणि ते बीज पाप करण्याची इच्छा उत्पन्न करतं आणि त्यामुळं मग बाकी जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते मिळतात. तर कुणाला जीवनभर ते आजार होतो किंवा कोणी अशा म्हणजे जे शरीर योग्य मिळत नाही, अशा प्रकारे खूप आहे. तर या जगामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती का बघतो आपण? कुणी खूप श्रीमंत आहे, कोणी खूप गरीब आहे, कोणी खूप शरीराने खूप शक्तिशाली आहे, कोणी अपंग आहे, कोणी खूप सुंदर आहे, कोणी कुरूप आहे, कोणी खूप म्हणजे चांगल्या त्याची स्वास्थ्य चांगलं आहे, कोणी नेहमी त्याला दुःख, त्यांना काही ना काहीतरी आजार असतो. तर हे सगळं असं का आहे? तर त्याचं कारण सांगता येते की कशा प्रकारे हे मेन आहे ते अविद्या आहे. अविद्या म्हणजे इग्नोरन्स. आपण आपलं स्वतःच जे स्थिती आहे ते विसरलोय आणि त्यामुळं मग आपल्याला पाप करण्याची बीज निर्माण होतं आणि त्यामुळे आपण पाप करतो आणि त्यामुळे आपले दुःख येतात. अशा प्रकारे हे आपल्या जीवनामध्ये जे पाप घडत आहे, पाप होतं, त्याचा उगम स्रोत काय आहे की अज्ञान. अज्ञान, त्यामुळे आपण गुरुला प्रार्थना करतो, ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच्या द्वारे सगळ्यात मोठं आपल्याला कृपा काय आहे, आपला अज्ञान नष्ट होतो. भौतिक जगामध्ये आपण आहोत कारण अज्ञानामुळे आलेलो आहे. त्यामुळे आपल्याला अज्ञान दूर करायचंय आणि त्यासाठी आपल्याला गुरुच्या चरणी रोज प्रार्थना केली पाहिजे आणि गुरुच्या चरणी प्रार्थना करून नतमस्तक झालं पाहिजे की तुम्ही जे मला दिलेलं आहे त्याद्वारे या भौतिक जगातून आपण सुटू शकतो. तर बाकी जे काय आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. तर मेन जे आहे की आपण जे क्लेशाग्नी जे आहे, जे जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःखाचं कारण काय आहे, दुःख कशामुळे आलेलं आहे आणि दुःखाचं आपण कसं समूळ नष्ट व्हावं, तर ते आपण बघितलं, वाचताना सगळ्यांनी बघितलं असेल कशा प्रकारे भक्तीनं सर्व हे नष्ट होतं. आपलं पाप पण नष्ट होतं, पापाची जी कर्माची फळ आहे ते पण नष्ट होतात, बीज जे झालेलं आहे ते बीज पण नष्ट होतं आणि कूट. तर हे सर जे सायकल आहे, सायकल जे म्हणजे जे चक्र आहे, ते चक्र काय आहे आणि ते कसं चालतं, त्याचं एक थोडस ड्रॅमॅटिकल आहे, ड्रॉइंग काढून केलेलं आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. तर काही कुणाचं काही हे आहे का, म्हणजे आपण जे अशा प्रकारे करत आहोत, वाचतो आहे आणि त्याच्यामध्ये स्लाइड पण बघत आहे आणि आम्ही एक्सप्रेशन करतो, कुणाला काही त्याच्यामध्ये फीडबॅक द्यायचा आहे का, म्हणजे ओके समजायला ओके आहे, ठीक आहे, नाही त्याच्यामध्ये काही बदल करायचा आहे? समजते प्रभुजी. प्रभुजीला पण सांगू शकता तर विशाल कुणाचं काही आणखी बोलायचं असेल काही तर ठीक आहे ना. ओके प्रभू. ठीक आहे. तर मेन काय की जे प्रभुपादांनी दिलेलं आहे या पुस्तकामध्ये ते वाचन व्हावं आणि ह्याचा सर्वांना म्हणजे ह्याच्या खाली पण जावं आणि त्यातून आपण थोडस आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल जे राशापूर दिलेले स्लाइड्स ते त्यामध्ये आणखी थोडस समजून घ्यावं. त्यासाठी मी 2 स्लाइड पण मागत आहे. ठीक आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय, श्री गोस्वामी पाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. प्रभुजी आम्हाला ती पीपीटी मिळेल का अभ्यासासाठी? कारण की बरेचसे श्लोक आणि कोणती पीपीटी तुम्ही जे शेअर करता
हा, तर ती तुम्हाला लिंक आहे प्रभूजी, राधेश्याम प्रभूंच्या ह्याच्यामध्ये आहे. तर राधेश्याम दास त्याच्यामध्ये किंवा जर तुम्ही लिंक शेअर केली तर बरं हा, पडेल मी लिंक शोधण्यात. शेअर करतो, लिंक शेअर करतो. हो, थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.